मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। पेल दिया गरीबों को। राम अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा वसंत ऋतू घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, इरसाल मित्रांनी त्रस्त असलेल्या अरुण कदम यांच्या घरामध्ये चालू आहे शूटिंग, त्यामुळे सज्ज व्हा हास्याचा ब्लॉकबस्टर अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना। काका, घराचा मेन स्विच कुठे? त्या कपाटाच्या वरती ठेवलाय. वर ठेवलाय? वर आहे तो. मँडी, हा हा हो. मँडी इकडे पटकन. काय काय? कशी काय बोललास रे? स्वतःच सांगितलंस ना 2 तासासाठी घर घेतलंय, 500 रुपये दिलेत म्हणून. अर्धा तास झाला, सेटअप लागत नाहीये तुझा. चल ना, लाव ना बाबा, पटापट कर ना. 2 मिनिटं झालं चल चल चल. मंदार सर, इकडे लावा, चला. हे होय. ए नाही नाही, चल चल चल. नाही नाही चल. हॅलो, काय तुम्ही माझं सगळं घर दाखवणार आहे? हो, सगळं घर. म्हणजे माझं सगळं घर दाखवणार आहे? सगळं घर दाखवणार आहे. म्हणजे सगळे सगळे सगळं? अरे वा वा, म्हणजे माझं घर गावातलं माझं घर सगळं दाखवणार आहे. हॅलो हॅलो, जरा ना बाथरूमच्या त्या बाजूला कॅमेरा नका मारू. हा का? छोट्या छोट्या गोष्टी तिकडे वालत टाकल्यात, पडद्यावर मोठा दिसतो. नाही नाही, काही झालं माहितीये काय, आमच्या गावातली लय नालायक लोक आहेत तो. म्हणजे ऍक्टिंग लक्षात नाही ठेवणार पण कलर लक्षात ठेवतो. तुम्ही काय काळजी करू नका, जे सुंदर दिसतं तेवढंच मी दाखवतो. हरकत नाही, म्हणजे डिस्टर्ब नाही केले ना तुम्ही? नाही नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. Yes. काय काय गोंधळ काय चालला? आलो बसर फुकट्यानो आलो. फुकट्यानो? आईचा वास आला असेल ना तुम्हाला. त्वाण तुमचं. चायची किटली दिसते. घ्या घ्या घ्या, चाय घ्या, फुकट आहे ती घ्या. इथं काय चाय विकतोयस काय? अजिबात नाही. मग? शूटिंगची चाय दिवस रात्र पिया, फुकट आहे, कोण बोलत नाही. होय का? शूटिंगची? ए पोऱ्या, जरा 2 चाय दे रे आम्हाला. कानफार फोरू बसा रे. काय झालं काय? कोण आहे तो? कोण? मेन माणूस आहे, त्याच्याने सगळा पिक्चर दिसतो, तो आहे ना याच्यात. होय, main माणूस त्याला आहे? सांगशील तुला. हा नाही, सगळं- नाही, काय प्रॉब्लेम, देतो मी. नाही नाही नको, नाही, नको, देतो, नाही, देतो, नाही, देतो, नाही, देतो. नाही नाही, नको, घेतो देतो, आम्ही. देतो. हा काय दोन, दोन. दोन, हा. पण मस्त आहे सगळी. सगळी, हा. अरे शूटिंग कसलं पिक्चरचं? हो हो, पिक्चरचं चाललंय. होय काय? हा, हा, हा. चांगलं आहे म्हणजे. हो. ही सगळी तिकडे तिकडे जाऊ ना, तिकडे जाऊ. नाही तसं हिरोईन कोण आहे? ती दिसते ना ती. हा. ती इकडून तिकडे केस करते ना, हा. चेकनी. हा, हा. ती पोरगी आहे ती. ही हिरोईन आहे? ती हिरोईन आहे. एवढी तिची हिंमत? ही हिरोईन आहे? अरे डायरेक्टर पण तीच आहे. काय सांगतोस काय? हो. माझं हिंमत जास्तच वाढलेली दिसते तिची ना. होय, होय, होय. हे झालं तुला सांगतो. म्हणजे मना जो मेन असतो ना माणूस, हा. प्रोडक्शनचा अच्छा, मॅनेजर, main, तो मला काय बोलला, ती हिरोईन आहे ना, पहिल्या सिनेमात तिने हिरोईनचा रोल केला. अच्छा, तिचा लयच कॉन्फिडन्स वाढला, लगेच डिरेक्शन कॉन्फिडन्स बोला. चांगलं आहे पण बघ, याला म्हणतात नशीब मोर्या. डिरेक्टर कम हिरोईनचा पहिला पिक्चर आहे आणि तो आपल्या आरण्याच्या घरात शूट होतोय. म्हणजे पुण्यवान आहे तसा माणूस हा. काय केलं बसर? काय त्या कचरा फेकला, कप ठेवायचा काय इथे? येडे झाले का तुम्ही? काय झालं? बादली ठेवली ना. यांनी बादली ठेवली ना. हो, त्याच्यासाठी. होय? मग त्यांना आंघोळी करायला सांग. मोर्या, तुझी कॉमेडी ना काहीतरी मरीन वाटत. शिस्त आहे ना. हो काका, उठा उठा, फील्ड आहे इकडे. काय फिल्डिंग लावली वा इकडे? बसा तिकडे, तुम्हाला कॅश देतो. कॉमेडी आहे रे. कॉमेडीचा हाहाकारच आहे वाटतं. काय काय? अरे मी काय म्हणतो, इकडे 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 लांब आहे. हा जो इथं साठी जी जागा दिली अशीच दिलीस की आपली? नाही, अशीच कशी? नाही, मग तेच ना. आणि पैसे दिले दिलेत ना. 500 रुपये दिलेत. 500? नाही नाही, चल, चल. नाही.
नाही थांब अरे थांब कलांडलास एकदम उभा राहा. अरे नाही कसं ऍडव्हान्स मध्ये 300 रुपये मला दिलेले आहेत त्यांनी. अरे वानन वाचाड्या 300 रुपये लाज वाटते का रे तुला? काय झालं? 300 रुपये का? नाही तर काय? गंडवली नाही गंडवली 500 मध्ये लयच कमी आहे. तुला सांगतो बालू हा आपला आरण्या आहे ना लयच भोला आहे. भोला म्हणजे असा तसा भोलाय. परवा काय झालं काय? हा? लग्नात ड्रोन बिघडला म्हणून ह्याला नारळाच्या झाडावर चढवला नाही आणि अख्खं लग्न शूट केलं. अरे असं काय करतो जाय हा? बरं त्याच्या बदल्यात तुला काय मिळालं? माहितीये काय? एक वाटाण्याची भाजी आणि 2 एक्स्ट्रा पापड. पापड. कशाबरोबर खाणार तर कॉम्बिनेशन जुलतंय तुझं? इतर काय मी तुला सांगू असं असं करू नको. आम्ही या गावात जन्माला आलो ना म्हणून तू अजून जिवंत आहेस. नाही तर तो कोल्हाय बघ त्या जंगलात येऊन रोज याचा 100 ग्राम नेला नसता आणि याला संपवला नसता. काय केलं नसतं? हा माणूस भोला. अरे हो असं काय चुकले ते तर सांगाल काय चुकलं म्हणजे? 500 रुपयात एवढी जागा शूटिंगला आलिशान घर. नाही तर काय? अरे एवढं मोठं घर तुला माहितीये आजकाल मराठी पिक्चर आहेत ना करोडो रुपयात बनतात का नाही? करोडो. करोडो रुपयाचे म्हणजे काय करोडो रुपये लागतात मराठी पिक्चरला. तुला सांगतो तू व्हाउचरवर सही केलीस काय? नाही म्हणून काय बोलले ना. अरे भाऊ कसा आहे बघ ते काय करणार तुझी व्हाउचरवर सही घेणार वर काय आकडा टाकलेला नसेल तुला देणार 500 पण तिथे किती लिहणार तर 50,000 50,000 रुपये दिले त्यांनी खाल्ली म्हणजे जर सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुला 49,500 ला गंडवलं नाही ते. लोकांनी म्हणलं, म्हणजे काय नाही पण मी बोललो जरा थोडस म्हणजे वाढवून द्या बाबा गावातले घर आहे आलिशान घर आहे जरा बघा काय. हो, हो. ते बोलले लो बजेट आहे ना म्हणून. नाही नाही पिक्चर वाल्यांचं पहिलं वाक्य हेच आहे पिक्चर लो बजेट आहे. सगळे बरोबर आहे पण मला वाटत नाही ही लोक फसवतील असं मला नाही वाटत. अरे काय येडायस का रे तू? ए बाई येडा बोलतोय म्हणा एक तर माझ्या इकडे आलं येडा बोलतोय हा? अरे म्हणजे येडा भाबडायस तू हा, येडा आलायस तू. आता बोल ना बाबळा बोल ना. येडा म्हणजे डायरेक्ट रेडा अंगावर आल्यासारखं वाटतं. नाही नाही तो अंगावर आला तरी तू काय बावलटपणा कमी होणार आहे काय? तुझा बावलटपणा कमी होणार आहे काय? तुझा बावलटपणा आत्मविश्वास घेऊन हिमालय चढतोय तेवढं. हे लक्षात येते काय तुझ्या? आम्ही सांगायला गेलो तर आम्हाला येड्यात काढशील तू. पण तुम्ही डायरेक्ट बावलट कसं बोलाल मला? अरे वागतोसच तसा तू नाही त्याला तर काय काय? करणार? काय केले मी? आणि तू नेमका काय आहेस तो आम्हाला माहितीये. बरोबर. हा तू इंटू स्ट्रक्चरच काहीतरी आहेस तू इंटू स्ट्रक्चर दुपारचं ऊन आहे ना इंग्लिश गांगरलंय थोडं. अगं काय झालं इंटेलेक्च्युअल म्हणायचं म्हणजे तू विद्वान आहेस. विद्वान आहेस तू स्ट्रक्चर आहेस तू. मग आज तू कुठं हवा होतास? कुठं होतास? नासा नाचा तिकडे मग तू निधड्या छातीन जा त्यांना सांग 50,000 द्या नाही आत्ताच्या आत्ता घर खाली करा माझं. शूटिंग करून देणार नाही का? हा सांग त्यांना. काय वाचवलं म्हणजे आता म्हणजे अडकवल्यासारखं होईल ना मी. याला मारू काय रे आता? नाही, नाही, नाही. हा, तुला मी नशीब आता शिडी आणली नाही ना तर ना झाडावर तुला कावल्याच्या घरट्यात ठेवला असता मी. कळलं काय? अरे मग डोक्यात जातोस आहे तू माझ्या. लक्षात घे. एवढा चुकलोय मी एवढा चुकलोय म्हणजे डायरेक्ट कावल्याच्या घरट्यात ठेवाल चिडीने मला. खरं तर मला राग काय तो पण मी बांध घातलाय माझ्या रागाला लिमिट आहे. लक्षात घे. कळलं काय तुला? कसं झालंय मला राग काय येतोय मला माहितीये तू तसा आहेस पण ह्या सगळ्याला पण वाटतंय तू तसाच आहेस. हा, म्हणजे ते नाही कळलं नाही रे काय. कळलं नाही ना? तीच तर गंमत आहे. तुला कळत नाही म्हणून 500 रुपये घेतलेच आहे. काय झालं ही लोक ना लबाड आहेत. ती गावात आली आणि तुला हेरला नाही. त्यांनी मनातल्या मनात बावलट कोण ही स्पर्धा घेतला नाही. त्याच्यात तुझा पहिला नंबर आला. मी पहिला आलो? अरे, तुझ्या हातात ट्रॉफी आहे पण ती दिसत नाही तुला. याला असं. मग म्हणून तर तुझ्या घरात घुसलेत 500 रुपये घेऊन. 500 रुपये घेऊन घरात घुसलेत फक्त. जा त्यांना सांग. बघ 50,000 द्या हा. नाही शूटिंग करून शूटिंग करणार नाही. जा जाऊ जा. हा बिंदास जा. बापरे. हा हा बने हे बघ मी इथनं फोनवर बोलत बोलत येते मला मिडवे फॉलो कर ठीक आहे. बाकी इकडे सीन घडेल. तुम्ही या घरातले आहात हा, ना? मी या ओके ओके आपण शूटिंग चालू करते जरा तिथे बाजूला थांबा. नाही आता तुम्ही बाजूला व्हा. हा तुम्ही बाजूला व्हा. म्हणजे नाही आता बस झालं तुमचं शूटिंग हे सगळं आवरा. तुम्ही निघा इथून तुम्ही बाजूला व्हा. नाही तर 50,000 रुपये द्या मग शूटिंग करा. किती? 50,000 रुपये. पण नाही आपलं काहीतरी वेगळं डील झालं होतं ना. 500 रुपये ठरलं. एक मिनिट ए मँडी मँडी यार ये पटकन बाहेर. झालं रेडी तांब्या राहिला होता. ओ, तांब्या घाल माझ्या डोक्यात. बावट तो माणूस काय बोलतोय बघ त्याचं काय म्हणणं. अरे काका काय झालं? वाचारे हात बीत आता मिळवायचा नाही. काय झालं? 50,000 रुपये द्या मग तुम्ही इथं शूटिंग करा. किती? 50,000 रुपये. आपण 500 ठरले ना काका आपले असं काय करता? हे नाही 50,000 द्या मला त्याचं मला माहित नाही. काका काका फक्त 2 तासांचा प्रश्न आहे. 2 तास अरे 2 तास करा तर 2 मिनिटं करा. 50,000 पाहिजे म्हणजे 50,000 पाहिजे मला.
50,000 अहो एवढं एक मिनिट तुम्ही बसा ना, बसा शांत व्हा. बचा काय बचा, माझ्या घरामध्ये मला नका सांगू तुम्ही. बरं. ए स्पॉट स्पॉट पाणी लाव. ए पाणी बिणी काय नको मला. आमच्याकडे ना एक वेगळं डील आहे. इकडे या ना, इकडे या ना. ए नासायच ते पण सांग रे. हा बसा, बसा. हे तुम्ही ऍक्टिंग वगैरे करता का? हो. आमच्या फिल्म मध्ये एक रोल आहे, तो रोल तुम्हाला मी देऊ शकते. तुम्ही रोल मला देणार? हो फिल्म मध्ये तुम्ही मला रोल देणार? काय बोलता काय? हो म्हणजे बघा ना, एकदम हे थिएटर मध्ये दिसणार तुम्ही 70 mm पडद्यावर. त्या पडद्यावर मी हो, दिसणार? त्या पडद्यावर. वा, मी- चालेल ना, डन ना. चालेल, चालेल, हे डन. छोटासा रोल आहे, नोकराचा आहे, पण तुम्हाला परफेक्ट एकदम सुटेबल रोल आहे. क्या बात आहे. थँक्यू. म्हणजे ते मगाशी जरा ओरडलो. हा, आता काय हरकत नाही ना, पण 2 तास शूटिंग करू शकतो ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 2 मिनिटं तिकडे थांबा, पण लगेचच सुरू करे. दे त्यांना सगळं. फक्त 500चं डन ना काका? 50 नको ना, 500. अरे डन, डन, डन ना? डन. आलं लगेच. रेडी ना. काय आलं इकडे कुठला रोल आहे? फायनल डील फायनल Final deal केलीस? फायनल डील झालं. एक नंबर फायनल डील काय डील काय फायनल काय ते काय? म्हणजे रोल मिळाला आहे. काय कुठला रोल आहे? नोकराचा रोल आहे. बघितलंस? शेवटी अवकातीवर आलास. काही झाला? तू काय त्यांना सांग बा मी नोकराचा रोल करणार करणार, नाही. हा. तू नोकर दिसतोस काय? नाही. तू ह्या घराचा मालक आहेस. राजबिंड दिसायला केवढा चिकन आहेस तू. हा, तुझी पर्सनॅलिटी शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ. तू शास्त्रज्ञाचा रोल माग. हा शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ. आणि जर काय बोलले तर काय म्हणा ही हिरोईन आहे हिरोईन. हा हिरोईन तू नासात पाहिजे होतास का नाही आता? म्हणजे झालास कोण तू? शास्त्रज्ञ. तर त्याने सांगितलं मला जर शास्त्र नाही दिला तर मी जी हिरोईन आहे तिच्या नवऱ्याचं काम करीन, पण तो शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ असला हवा. पाहिजे. हो पण मी शास्त्रज्ञ वाटतोय वाचायला. अरे तुला कुठून पण बघितला ना तू शास्त्रज्ञ दिसतो. अरे तुला माहित नाही आहे, तुझ्या अंगात एक शास्त्रज्ञ घुसमटतोय, त्याला बाहेर काढ. तुझं ना कस्तुरी मृगासारखं झालंय, त्याच्या बिंबीत कस्तुरी असते पण त्याला कळत नाही, तर पलत असतो. तसे तुझ्या बिंबीत ना एक शास्त्रज्ञ अडकलाय. फक्त काय झालंय, तू बोटान त्याला आतमध्ये ढकललाय. त्याला बाहेर काढायची गरज आहे. तो शास्त्रज्ञ आहे. अरे बाबा गावात तुझ्या एवढे लोक चालतात ना. आम्ही मागे एकदा पंचायतीत नाही काय विषय काढला नाही तर होता? काय? की आमच्या गावात लय टॅलेंट माणसं आहेत पण ते लक्ष नाही देत. शास्त्रज्ञ आहे पण ऐकल कोण? त्या दिवशी नुसता विषय काढलेला सभा बरखास्त करून टाकली माहिती आहे. तुला माहिती आहे, साबण लावल्यावर आहे ना तू सेम आईन्स्टाईन सारखा दिसतो. साबण जेव्हा फेस लावतोस ना लांबून आईन्स्टाईन वाटतोस. मी याला परवा जाताना बोललो मग आईन्स्टाईन. अरे मी गांगारलो बघून. तुला जर कळलं ना तुझ्या आतमध्ये शास्त्रज्ञ आहे, तू 4 शोध असे धंद्याला लावशील. बघ सर. नाही, बघ तू काय आता तिथे जाऊन विचार. तू विचार त्यांना बघ, सांग. असं बोलायचं. असं जायचं. तू असं बोट ठेवल्यावर ना न्यूटन वाटतो. असं मग असा रुबा बांधारा पर्सनॅलिटी डेव्हलप बघ नाही दिली म्हणून 50,000 रुपये द्या तर तुम्हाला शूटिंग करायला देतो. चालतो का? तू शास्त्रज्ञ आहेस, लक्षात ठेव. भली भली रॉकेट सोडू शकतो. चल चल. कळलं काय? सावकाश जा. हा नाही हात जुरुगुर पाहिजे. जा. मॅडम बोला सर, काय म्हणताय? 50,000 रुपये मला द्या, नाही तर शूटिंग बंद करा. अहो मगाशीच ठरलं ना, तुम्हाला रोल देतोय आम्ही 500 रुपयात. 2 तासात आपण शूटिंग संपवूया ना सगळं. आता 2 तासात संपव, नाही तर 2 मिनिटात संपव. त्याच्याशी मला घेणं देणं नाही आणि मला तो रोल नको आता. असं कसं म्हणताय मला सर? शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे. कोणाचा? शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे म्हणा. नाही आहे बघा, आमच्या फिल्म मध्ये तसं काही नाहीये. अरे नसेल तर मला विचारू सांगू नका काय आहे का नाही ते. मला शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे, विषय संपला. तुम्ही या सिनेमात कुठला रोल करता? मी हिरोईनचा रोल करते. मग तुमच्या नवऱ्याचा रोल मना करायचा आहे. कोणाचा करायचा? तुमच्या नवऱ्याचा रोल मना करायचा, तो पण शास्त्रज्ञ पाहिजे. तुम्हाला माहिती आहे माझ्या बेंबीत शास्त्रज्ञ अडकलाय. मला शास्त्रज्ञाचा रोल करायचा. 50,000 रुपये द्या, नाही तर मला शास्त्रज्ञाचा रोल द्या. कोणाचा रोल करायचा? शास्त्रज्ञाचा. ऐकायला कमी येते तुम्हाला? अरे वांग्या, कोण समजतोस तू स्वतःला? हा, आरशात बघितलंय स्वतःला? रोज उठ. गप्रे, रोज उठून मला कौतुक नको सांगू. घोरपडीने आळस दिला ना तरी ती बरी दिसेल तुझ्यापेक्षा. हॅलो, कौतुक सांगता, हिरो बनायचंय तुला. स्वतःला बघितलास कधी? एवढंसा मिरची एवढायस. वडापाव बरोबर कोणतरी कचकन खाऊन जाईल, तुला कळणार पण नाही. तरच होईल कळलं ए, नाही. तरास तू दिलाय माझ्या डोक्याला. मगासपासून बघते बुनबुन 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 लावले तुला ना. नाही करायचं ना तुझ्या घरात शूटिंग. काय सोदा लागलाय तुझ्या घराला? आला. जाऊ तुझ्याकडे. या गावात तर 100 घरात पैदा करेन मी. चल शिफ्टिंग करा, शिफ्टिंग हा करा. चला चला शूटिंग नको सांगू मला. 500 रुपये तोंडावर टाक आणि शिफ्टिंग करा.
हा चला रे शिफ्टिंग कर बाबा ये रे ये Nonsense, ऐकून घ्यायला आलोय का इकडे जेन्युअनली शूटिंग करतोय सांगतोय मग अशी कमी मॅडम काय चिडलाव का काहीतरी गोंधळ झालाय असं वाटतंय आम्हाला. काय चिडलाव का एवढ्या तू काय माणूस आहे? काय केला कोण? हे समजा कसं जायचं मी कोण आहे ते बघा त्याचं अजून संपलेलं नाही. चला ए पटापट पटापट चला shooting एवढी- करा. काय झालं? काय एवढी का चिडली सगळी माणसं काय पडत अहो आमच्या प्रोडक्शन वाल्याने यांच्या बरोबर डील केलं होतं यांच्या घरी आम्ही 2 तासासाठी शूट करणार 500 रुपये ठरले होते मग माणूस अचानक येऊन 50,000 मागतो आमच्याकडे. मागणार किती 50,000 रुपये बरोबर मागतोय. अरे एक तर आपल्या गावात कोण शूटिंग वाले येत नाही नाही ते काय? त्याच्यात तुझं घर दिसणार 50,000 माहिती घराची लायकी आहे 50,000 दरवाजा उघडल्यावर घर संपतं तुझं. तुम्ही सांगितलं आम्ही इथं काय 50,000 रुपये मागितले. नाहीतर काय बरं एवढं डील करावी म्हणून त्यानं म्हटलं एक छोटासा रोल देतो तर तयार झाले आणि 10 मिनिटांनी येऊन म्हणतात की नाही 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 50,000 द्या रोल नको आणि शास्त्रज्ञाचा रोल हवा याला ह्याला बेंबीत शास्त्रज्ञ अडकलाय म्हणे याच्या ह्याच्या बेंबी हा शास्त्रज्ञ. अहो मागच्या टायमाला नाटकामध्ये आम्हाला याला डांबर गोली केला होता आणि बाथरूम मध्ये टाकला होता. हीच लायकी तू शास्त्रज्ञ ह्याला कुठे बोल अरे चपलीला आता शेण नाही नको. लागला म्हणून आता चामटावला असता तुला. तुम्ही बोलत म्हणून मी बोललो ना बरं बरं काय तुम्हाला शूटिंग करायचं आहे काय Shooting करायचं हो. घर हवंय? वेळ वाया चाललाय हो. नाही नाही वेळ कशाला वाजायला माझं घर आहे ह्याचं घर आहे सिलेक्ट करा मिळेल घर म्हणजे काय आणि कसं आहे आम्ही पैसे किती ह्याला दिलं होतं 500 रुपये ठरले मला 300 दे जुरी झाली 300 रुपये? 200 द्या जास्त नको 2 200 तासात आम्ही पटकन 200 मग काय 2-3 दिवस करा आम्ही कुठे नाही म्हणतो 3 दिवस 300 रुपये चालेल चालेल डन 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 कसं मी गावामध्ये मी दशावतार नाटकात स्त्री पार्टी करतो ना अख्ख्या गावात मला अल्पचिनू म्हणतात हा हा हो माझी बोल का अल्प दोनच माणसांचे पिक्चर बघतात ब्रॅड पिट आणि याचे. Yes, चांगलंय मग मग तर मग आमच्या फिल्म मध्ये एक ड्रायव्हरचा रोल आहे 4 सीन आहेत हा चार जीनस हाता घ्या घ्या यालाच घ्या चांगला गेअर टाकतो एक नंबर आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड स्टेअरिंग पण Steering चांगलं आहे. व्हेरी गुड कुठे घर आहे मला दाखवा तुम्ही व्हा पुढे चला, आम्ही आम्ही इकडे. शिफ्टिंग करतो ए, इकडे अरण्या बघ ये बाबा आता मी पिक्चर मध्ये काम करणार आहे पिक्चर पडद्यावर लागला बघायला या तिकीट काढून बघा नाही तर वाहनानं मारेन हा, मराठी पिक्चर चालले पाहिजे चल रे साड्यांनो काय झालं आता? 500 रुपयाचं सांगू तू 300 रुपये जाण केला पाहिलं कुठं? अरे ऐका ऐका वा 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 अरुणदा तुम्ही एपिटम ऑफ इनोसन्स आहात नेहमीप्रमाणे जबरदस्त परफॉर्मन्स खूपच मजा आली बघा हसरसे काय म्हणतात प्रसाद दा वा 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 धुवाधार मला म्हणजे असं साबणाच्या फेसानी बनलेला आईन्स्टाईन तुझ्यात दिसायला लागला होता हळूहळू मी असं व्हिज्युअलाइज करायला लागलो होतो बरं आईन्स्टाईन पर्यंत ठीक आहे आईन्स्टाईनचा रोल असू शकतोय कुठल्या तरी नाटकात नाटुकलीमध्ये स्किटमध्ये कशात तरी डांबराच्या गोळीचा रोल कुठला काढला आणि मला ना तेही व्हिज्युअलाइज व्हायला लागलं की तुला डांबर गोळी कसं बनवलं असेल आणि तुला अफलातून म्हणजे इतका सुपर्ब गिव्ह अँड टेक असतो तुमच्या तिघांचा या सिरीजमध्ये लाजवाब म्हणजे अस्सल भामटे गावातले वाटता तुम्ही दोघं आणि अरुण तितकाच इनोसन्स तू त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो लाजवाब रसिकास तुझ्या एंट्रीमुळे या सिरीजला एक वेगळीच खुमारी आली मजा आली आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ते शूटिंगचं वातावरण सगळं फार मस्त उभं केलं होतं त्याची पण एक वेगळी मजा आली आज आणि मला सचिनचं एक कौतुक करावंसं वाटतं गोस्वामीचं की एरवी ही सिरीज जेव्हा त्या चहाच्या टपरीवरच्या बाकड्यावर होतं तेव्हा बने चहावाला असतो आज इथे तो वेगळ्या भूमिकेत होता पण तरी त्याने त्याला चहा द्यायला लावलाच एक गंमत आली मला बघताना नाईस सई झामझूम परफॉर्मन्स होता एकदम खूप मजा आली मला एकतर आज तुम्ही तिघेही वेगळ्या सेटअपमध्ये आलात ते खूप रिफ्रेशिंग वाटलं त्यांनी एकदम सिरीज बघायचा आमचा पॉईंट ऑफ व्ह्यूज बदलला आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त एन्जॉय केलं त्यामुळे आपल्या दिग्दर्शकांना हे पक्कं माहिती आहे की चेंज कधी आणायचा कधी वेगळा बॉल टाकायचा कधी वेगळी ओव्हर टाकायची आणि दॅट वर्कड खूप मजा आली अरुण आता तुमच्यासारखे तुम्हीच म्हणजे अशक्य आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हे प्रूव्ह करता श्रमेश आज विशेष चमकलायस एक लक्षात येते का की असं केल्यापासून फॉर्म मध्ये आलायस जे सेंग म्हणजे बाकी काय नाही जस्ट अन ऑब्झर्वेशन पण आज खूप फॉर्म मध्ये होतास फार मजा आली अल पचिनो हाय असे डायलॉग्स तुमच्या तोंडूनच खूप भारी वाटतात रस्सा मस्त छोटासा पॅच होता पण खूप इफेक्टिव्ह मजा आली
मंडळी, चौगुल्यांच्या करामती पुत्राच्या लग्नाची बोलणी आता इथे होणार आहेत. त्यामुळे सज्ज होऊयात हास्याचा बस्ता बांधण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या कलंदर हास्यवीरांना. ईशा गिझर काय बिघडलाय का आपला? नाही, छान चालू आहे, फक्त पाणी गरम होत नाहीये. पाणी गरम होणं सोडल्यास काय असतं गिझर मध्ये? असं काय करता, लाईट लागतात ना, लाल हिरवा, मला मज्जा येते. मग दिवाळीत कंदील म्हणून बाहेर लाव. आत कशाला लावलायस ते? यावर्षी तोच अरे लावूया. काय यावर्षी? बस तिकडे. तू बरी आहेस का? काय बिंडो काय का तू? काय हो, चौथ्या वाक्याला बिंडोक कशी म्हणायला लावतेस तू? एक मिनिट, जुना आहे तो, केवढी वर्ष आपल्याकडे आहे, जरा काम करत नाहीये नीट तर केवढं बोलता. काम करत नाहीये नीट. आता तुमचे अवयव पण नीट काम करत नाहीये. काय बोलतेस तू? सांधे दुखी, कंबर दुखते, काय काय होतं तुम्हाला, मी काही बोलते का पण? हा बरं, ठीक आहे. हे आता काही काढायला गरज नाहीये तुला. हे कर बघ, हे बघ. जाऊ द्या चल. रविवारच्या दिवशी कशाला चिडचिड करताय? जाऊ द्या ना, विसरा. विसरलो. छान मूड म्हणजे हा, मस्त mood मध्ये, हा. संडे. जेवण वाढू? हा ठीक आहे. जेवण केलंस काय? आज काय केलंयस? संडे स्पेशल. गेल्या वेळेला असंच म्हणून ना फोडणीचा भात दिला होतास. आज खरंच स्पेशल आहे. काय काय स्पेशल आहे? काण्याचं कूट घालून बटाटा ब्रोकोली केली आहे. ज्या तीर्थरूपांनी ब्रोकोलीच्या भाजीत बटाटा टाकला होता. ग कोणत्याही गोष्टीत बटाटा टाकला की त्याची भाजी होत नाही. हे बघ, तुला वाटतंय ती ब्रोकोली वेगळी भाजी आहे, तुला तो हे फ्लॉवर कोबी वाटतोय. कळलं का तुला? तू हे कळलं का तुला काय गडबड होते ती? मागच्या वेळेला काय केलं होतंस तू? काय? कलिंगड बटाटा रस्ता केला होतास. सगळ्यांची पोटं खराब झाली होती घरातली. कळलं का तुला? असं बटाटा नसतो घालायचा बाळा. ठीक आहे हो, पण काय झालं माहितीये का, केवढे दिवस ती ब्रोकोली फ्रीज मध्ये होती हो, बिचारी थंडीने पांढरी फट्टक पडली होती म्हणून काढून टाकली. म्हटलं जास्त दिवस. अरे बुरशी आली असेल तिला, बुरशी. थंडीने पांढरी फटक नाही पडली, ती बुरशी आली तिला. काय बायको माझ्या नशिबात दिले कळत नाही ग. बघ ग जरा, ब्रोकोलीला बुरशी आली आहे का? हो आलीये. अशी म्हणणारी बायको मला दिली देवाने. अरे काय बोलणार या बायको? कशाला चिडचिड करता हो सकाळी? बाहेरून मागवूया जेवण, जाऊ द्या. बरं मला सांग, 20 वर्षांपूर्वी आपण गजरा घेतला होता, तो नंतर खूप महागात पडला, तो कुठे आहे? काय बोल म्हणजे काय? मुलगा कुठे आहे? ओंकार कुठे आहे आपला? कसं बोलता हो माझ्या पोराला सारखं तू? काय मी पण या यक्कश्चित माणसाशी गप्पा मारत बसलीये. चला उठा, आवरा. काय काय झालं? काय पण काय आवरा ना. काय झालं? कोण येणार आहे? काय कोण? काय? जा माहेरी बदलापूरला जा, अशीच करत जा. जा. कोण येणार आहे ते सांग तरी. कोण काय? ओंक्या चाचूला घेऊन येईल ना कधी. ओंक्या कोणाला घेऊन येईल? चाचू. चाचू? हा कोण चाचू? सुनबाईंचा चाचू, कोमलचा मानलेला चाचू, जिगर मस्ताना. जिगर मस्ताना नावाचा माणूस आज आपल्या घरी येणार आहे? मग कधी येतील? जिगर मस्ताना चौगुल्यांच्या घरी येणार आहे? आणि एक मिनिट, ती कोमल ना तुझी सून असेल, तू मानली असशील, मी अजून मानलेली नाहीये. आणि त्याचा तो मानलेला चाचू, काय संबंध आहे आपला? असं आहे तुमचं. मी मरमर झटते माझ्या पोराचं भलं व्हावं म्हणून, तुम्हाला काही पडलेली नाहीये. सतत मीच सगळं. हो, तो जिगर मस्ताना खूप मोठा माणूस आहे. ऐका माझं, त्यांनी जर पोरांच्या लग्नाला परवानगी दिली ना, आपलं भारी होईल एकदम सगळं. तो ना ओंकारला त्याचा बिझनेस पार्टनर पण करून घेईल. मग पैसे म्हणजे यार काय काय गरज नाही. काही किंमत नाहीये कशाची तुम्हाला. ते म्हणतात ना, वैद्य देतो आणि कर्मरकर नेतो, असं आहे. कुठला वैद्य देतो, कुठला कर्मकर नेतो? दैव देतं, कर्म नेतं, असं आहे ते. कळलं का तुला? आणि बिंडोक, तुला आधी पुन्हा एकदा सांगतोय, ती तुझी सून असेल, माझी सून नाहीये. कळलं? आणि तो कोण आहे चाचू माझ्या पुराला नोकरी द्यायला? हे बघ, मी माझ्या साहेबांशी बोलून ठेवलेलं आहे बँकेत. कळलं? हे बघ, 4 महिन्यांनी एंट्रन्स एक्झाम होणार आहे बँकेची. ती टेम्पररी लागेल, नंतर 3-4 महिन्यांनी तो कन्फर्म होईल. आणि एक सेकंड, पुन्हा माझ्यासमोर कोमलचं नाव काढायचं नाही. असं काय करतात? इतरांच्या खिशातले पैसे दातानी काढणारी मुलगी माझी सून होऊ शकत नाही. सांगून देतो. नाही म्हणजे नाही सांगितलं. चांगली नाचते हो. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. चांगली नसते हा क्रायटेरिया आहे. आई आबा आई 100 वर्ष हे कशाला पाहिजे? सून झाल्यावर असतं, आधी नसतं. तिकडे तिकडे हे तिकडे. आबा आई 100 वर्ष आयुष्य माझं बाळ सुनबाई. आई आबा काय सूर आहे बघा बाबाचा. आई बाबा गाणंच करतो अरे ती. कोमल
आई बाबांना तर तू ओळखतेसच. आहा. क्या सेठ कैसा है? ए सेठ बोलली मला, सेठ बोलली मला, सेठ बोलली ती. सेठ अरे सेठ म्हणजे होणारा सासरा मानते ना ती, मला सेठ बोलेल ती. एले सेठ एले मसाला का. हे काय दिलं तरी मला मसाला? सुगंधी सुपारी आहे. अरे मी काय करू त्याचं पण? जेवल्यानंतर खा, लकी तुम्हाला 5-5 मिळाल्या आई. अरे पण मला नकोय ही. आंटी कैसी है आंटी? गुणाची ग तू पतली हुई क्या रे? ब्रेकअप हुआ क्या तेरा? छे एवढा नशीब कुठलं. ए, काय बोलतेस तू जरा? तू कशी आहे काय कैसी आहे मेरी जान. त्यासारखं नको ना बोलूस तू, तिची मैत्रीण आहेस. हा काम करतेस तिच्या बरोबर तिकडे. क्या से? ओय, ए. कितना टाइम दिखेच नाही तू. है किधर? हात ठेवला ते, हात ठेवला ते, खांद्यावर हात ठेवला. हा सासरा म्हणून ठेवलाय बाबा. अरे सासरा म्हणून मला नाही ऑड वाटतं ते ते. प्रेमाने ठेवलंय. अरे खड्ड्यात गेलं प्रेम. मनानी चांगली आहे ती. अरे नकोय मनानी. आणि ही काय बोलली? काय? बहुत दिन हो गए दिखा नाही. मी काय तिच्या बार मध्ये रेग्युलरली जातो. हा, कसं बोलते ती? अजिबात आवडलेलं नाही मला. मी कसं बोलताय तिला? ही मला सून म्हणून आवडत नाही, सांगून ठेवते तुला. नाही सांगितलं ना, आताच्या आता हाकल. का बोलू असा तुम्ही काही. म्हणजे अरे चला नाही म्हणजे तुझ्यात काय बघतोय हा? काय झालं. चाचू ऑल क्लीन. एक मिनिट. असा येतो ऑफिस मधनं कसे आजा काय ऑफिस मधून कोणता नवरा असा येतो? मी ऑफिस मधून असा येतो? असे रुबाबात येता का. वेलकम 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 चाचू वेलकम. बैठिए ना, बैठिए. लाचारी बघ, लाचारी बघ त्याची किती. इस नाचीस के छोटे से झोपड़े में आपका स्वागत है. झोपडा म्हणशील याला? फनकन मारेन अशी कानफडात. झोपडा? हा झोपडा. पै पै साठून 2 BHK मी विकत घेतलाय, कळलं? त्यांचं घर बघा, तुला समोर आयफिल टॉवर आहे असं वाटेल. चाचू चाचू ओंकार से तो आप मिले ना. ये आंटी ओंकार की मदर है. ओय सलाम चाचू. कुठला सलाम आहे? कुठला सलाम आहे? नमस्कार कर ना तिला. चौघांची सून आहे. काय देऊ तुम्हाला. विस्की ओडका का. नाही 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 बियर टू स्टार्ट विथ. चौगुलांच्या घरात या गोष्टी चालत नाहीत, कळत नाही तुला? वाळा सरबत विचार, लिंबू सरबत. बसा. तुमच्या घरचे आलेत का. तुमचा भाऊ वगैरे आला की अशा चिंदी गोष्टी देते मी. वाळा सरबत, कोकाम सरबत वगैरे. आता आपल्याला कोण आलाय. तुम्ही थांबा ना जरा. चाचू तुम्हाला मग काय देऊ तुम्हाला. कॉकटेल देऊ. रेडी आहे आपल्याकडे. मार्गरिटा, स्क्रूड्रायव्हर. ही नावं तुला कशी माहीत? ज्या वेळेला पहिल्यांदा आली होतीस ना मुंबईत, त्यावेळेला समुद्र बघून अरे बापरे पाईपलाईन फुटली की काय असं म्हणाली होती. चौपाटीला टौपाची असं म्हणाली होतीस तू. आणि ही सगळी नावं आता तुला कुठून आली, कुठून डोक्यात तुझ्या? हे काय नाव आहेत ही? हो बाबा, तुम्हाला काय कळणार. फेमस कॉकटेल्स आहेत ते. मी म्हणजे लग्नात गेल्यावर 3 ग्लास मठ्ठा पिऊन हेर वसूल झाला, वा 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 यात आनंद मानता. तुम्हाला माहिती कॉकटेल काय ते? असा बोलतो बघ ग बरोबर बोलतो. शांतरा. कोण माणूस आहे रंगबेरंगी आलाय तू? आजू आजू क्या लावू? कसं गे कसं बघ. क्या लावू? तुम्हाला लुगडी देऊ. इकडे बरं पुरुषाला लुगडी देऊ विचारशील तू? लुगडं नाही लुगडी देऊ का विचारते. लुगडी काय बोलते आई? लुगडी म्हणजे काय? तू लुगडी म्हणजे काय? तुम्हाला लुगडी नाही माहिती. नाही. लुगडी हो लुगडी. लुगडी लुगडी लोकल दारूचा प्रकार लुगडी नाही माहिती तुम्हाला. नाही. अहो, हिमाचल किंवा नेपाळ मध्ये बनते. हा. असं काय करता हो तुम्हाला काहीच माहित नसतं हो. नाही माहिती. राईस बियर ऑफ हिमाचल म्हणतात त्याला. किंवा नेपाळ मध्ये छांग म्हणतात त्याला. नाही का? मी सांगते काय करायचं माहिती काय का. मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ घ्यायचे. आपले खायचे भात असतात ना ते तांदूळ घ्यायचे. गॅस लावायचा, ते उकळायला ठेवायचं. नुसता भात शिजवून खायचा नाहीये. तिकडच्या लोकल वनस्पती घ्यायच्या. वनस्पती अशा कुठल्याही नाही चालत. त्या ठराविक वनस्पती लागतात. त्या सगळ्या त्याच्यात टाकायच्या आणि मग शिजू द्यायचं. शिजलं की मग एक मटका घ्यायचा. ते थंड झालं की मग मटक्यामध्ये ते जड होतं ते काढायचं आणि मग हा मटका 6 दिवस एकदम अंधाऱ्या खोलीत ठेवून द्यायचा. मग त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपली काम आहे रेग्युलर काहीतरी
लसूण का भाजी कापणं आपली कामं करत राहायची. 6 दिवसांनी तिकडे जायचं आणि मग बघायचं असं ना मस्त त्याच्यात बॅक्टेरिया तयार होऊन फर्मेंटेशन होऊन लुगडी तयार झालेली असते. पण ती तशीच नाही घ्यायची लगेच, घ्याल नाही तर तुम्ही अशीच ती बाटलीत अशी छानायची. छानायची म्हणजे काय, गाळायची. ती गाळली की मग बाटलीत न अशीच नाही प्यायची, खाली जमतं ना जरा मिक्स करायचं आणि मग ग्लासमध्ये ओतायची आणि मग ही पण चांगली आहे. पण अजून गंमत आहे, मीठ मसाला टाकला ना त्याच्यात ह्याच्यात जास्त गंमत आहे माहितीये, असं स्मोकी फ्लेवर वाढतो त्याचा. ईशा लग्नाआधी काय हातभट्टी लावायचीस की काय तू? ईशा हे नेपाळ बिपाळ हे सगळं हे छांग बुंग कसं माहिती नेपाळ बिपाळचं तुला? येता जाता दिसत. अरे हे नेपाळ दिसायला तू बांगलादेशहून ये जा करतेस का? चाचू थोडा लिटिल 180. मैं नहीं पीता रे, मैं नहीं पीता. काय सांगता तुम्ही? बर मग तुम्हाला 2-3 लाईनी पिठी साखरेच्या देऊन. अरे 2-3 लाईनी पिठी साखरेच्या नसतात त्या. मग अंमली पदार्थ असतो तो, अत्यंत आपल्या शरीरासाठी घातक असतो तो, इलिगल असतो तो. उच्चार सुद्धा त्याचा करायचा नसतो. कळलं? बस हाँ. एक काम करो ना, एक चाकू दिखा है, तुम्हारे पास बंदूक है क्या? एक बार इसको डिश किया हूँ, इतना ही करने का है. दिमाग का मेरे को ये हो गया. काय चाललंय बाबा तुमचं? त्यांच्या समोर तुम्ही आईला असं करताय? चाचू क्या चाहिए आपको? मैं क्या सेवा करूँ आपकी? मेरे को कुछ नहीं चाहिए रे. ये ओंक्या तू बैठ इधर, तू बैठ. अच्छा है रे, चला. ये कोमू मेरे को बोली तू पसंद करता ना इसको. हाँ. देखो क्या अपना कोई बीवी बच्चा है नहीं. मेरा भी नहीं है. शादी नहीं मनाया तो बच्चा कैसे होएगा? ये चमेली सॉलिड है. चमेली बोला, चमेली कला तुला चमेली बोलतोय तू. देख सुन, अभी अपना ना 500 मिलियन का जो कुछ धंधा है, अपने बाद किसका है? कोमू का है. अब ये कोमू का भी तो शादी मनाने का है ना, तो ये कोमू का शादी में तेरे साथ मनाएगा. मेरे साहब है चाचू. वो मुश्ताक के शादी में हुआ वैसा फायरिंग नहीं होगा ना अपने ये बाप रे, ये लफड़ा नको हा? नहीं रे, ये चौगुला ले है, चौगुले नहीं है, चौगला है. ले है ना. अरे मत रे, डर मत, नहीं होएगा वायरिंग. अभी बड़ा स्टॉक आ रहा है अपने पास. क्या? अभी अपन अलग चीज करेगा. क्या है, वो कोलंबियाचा डीलर आहे ना, त्याच्याबरोबर आपला डील झालेला आहे. अगो बाई कसा दिला वाटा? कोलंबिया नाही म्हटलं, कोलंबिया म्हटलं. कोलंबिया वेगळा, कोलंबिया वेगळा. ऐक जरा, ऐकत जा जरा. सॉरी. ए चौगुला, तू मस्त आहे रे. बैठ इधर, आला इधर बैठ. बैठ रे इधर चौगुला. बाकी चौगुला हाँ ठीक है. कैसा सब धंधा पानी कैसा? हाँ नौकरी है हमारा. हम कारकून है, सीनियर क्लर्क है हम इधर. हम क्या 35,000 पगार. रहने के 32,500. मेरे को बता तेरा गन कौन सा है? हम राक्षस गण है, ये मानुस गण है. एक्चुअली उल्टा चाहिए, मेरा मानुस गण चाहिए, इसका राक्षस. काय हो? ये ब्रांड नहीं रे मेरे पास. घोडा विचारता येते घोडा. घोड़ा? हाँ घोड़ा है क्या? घोड़ा का नहीं है, इधर पार्किंग का जगह है ना, प्रॉब्लम का ये है हमारा इधर कैसा है कि सोसाइटी का रेंट को भी हमको बोलते हैं, रेंट वाले बाहर पार्किंग करो, इधर पार्किंग मत करो. और हमके जो गाड़ी है उधर कांच पे स्टिकर लगाते हैं, वृंदावन सोसाइटी. ऐसा हम आते हैं. घोड़ा आएगा तो घोड़ा का स्टिकर नहीं लगाना, गड़ के ये हो जाएगा, इसलिए वो ये है. ऐसा है ना चाचू, ये मेरा ससुर एकदम मजाकिया है. प्रेमाने कुठला चिमटा काढ, सासऱ्याला चिमटा काढेल. सुन प्रेमाने. मस्त आदमी है तू, मस्त आदमी है. ऐसा आहे ती मला नाही आवडली. इथे फायनल ठरलंय माझं, ही मला आवडलेली नाही. असं नका ना करू. चौगल्यांच्या घराण्यात हे नीट दिसणार नाही. ओंकार हात जोडतो मी तुला, आपल्या लेवलचं नाहीये हे सगळं. खरंच सांगतो मी. चौगुल्यांचं काय असेल लग्न पत्रिका तुझी? शुभेच्छुक म्हणून इथे काय नावं असतील डावीकडे मला सांग. हे नंदन चौघुले, चित्तरंजन चौघुले, हा बिंदू माधव चौघुले. इथे काय असेल? लंगडा घोडा. ए तुझं नाव काय रे? चिकना लेग पीस. चिकना लेग पीस असेल ह्या साईड.
बॅलन्स होईल का ती लग्न पत्रिका? मला सांग बघू कसं दिसेल ते. नाही हे बघा, हे आपल्या पंक्तीला बसू शकत नाहीत. मग आपण त्यांच्या पंक्तीला बसूया. तुम्ही गप्प बस. मारेल तो, गप्प बसा जरा. मी काय म्हणते चुचा? चुचा नाही, चाचू आहे तो. चुचा म्हणशील, चाचू आहे ती. सॉरी सॉरी हा. थांबा ना जरा तुम्ही. चाचू बसू. वाईट अच्छा. हळू 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 हळू. चाचू. काय कळलं? काय झालं तुमच्या? काय घडलं? काय उगीच हसताय? ए, चाचू चाचू पोलीस, चाचू 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 पोलीस. चाचू हे एक बरं झालं. चक्कर येऊन पडले. हे चक्कर येऊन पडले. चक्कर येऊन नाही पडलेत बिंडोक. तू झोपलाय, मेलाय तो मेला. लपणार तू लप. चौगुला रोक. उधर चल, उधर चल, उधर चल. धर्म असताना, इथे पोलीस असताना, या बिल्डिंग मध्ये तू घुसला कारण नसताना, इन्स्पेक्टर असताना, इथे असताना तुझी एवढी हिंमत? अशा ठिकाणी गोळ्या घालेन. उठताना, बसताना, हसताना तुला माझीच आठवण येईल. इसीलिए बेहतर होगा अपने आप को कानून के हवाले कर दे. ये असताना, ये संजय नार्वेकर कशा? ये असताना बंदूक नीचे कर. ये बंदूक नीचे कर, नहीं तो ये चौगुला मेरे कब्जे में. ले है वो. ये चौगुला मेरे कब्जे में है. जेले नहीं, चौगुलेला ले. ये बंदूक नीचे कर, नहीं तो ये चौगुले को उड़ा देगा. अरे कौन चौगुले उड़ा दे? अरे उड़ा दे कैसे बोलते हैं? तुम पुलिस है ना? अरे हम निरपराध मानुस है. उड़ा दे. अरे उड़ा दे. वा 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 वा, तुम्ही सगळे असताना मला मजा येणारच हसताना. वा वा, एकदम मस्ताना परफॉर्मन्स. सरस एक प्रसन्न. छांग प्राजक्ता, छांग छांग, खूपच छान, मस्त मज्जा आली. खूप दिवसांनी आली ही सिरीज आणि टेरिफिक कॅरेक्टरायझेशन पण टेरिफिक. पृथ्वीक काय बेरिंग होतं मित्रा. एंट्री जेव्हा केलीस ना, ऍक्च्युअल असं वाटलं की कुठल्या तरी गँगस्टर मूवी मधला कोणतरी आलाय की काय. टेरिफिक एंट्री होती, टेरिफिक बॅकग्राऊंड होतं, मज्जा. सई, मला ही सिरीज खूप आवडते कारण या सिरीजमध्ये ईशा यू आर मॅजिकल एव्हरी टाइम. म्हणजे तुझा स्वभाव, तुझं कॅरेक्टरायझेशन मला खूप आवडतं. सॅमी, तुझ्या टायमिंगचं ह्याचं काय करायचं आम्हाला कळत नाही. हे दोन्ही पंचेस खूप ब्रिलियंट होते. आणि आम्ही थ्रू आउट, म्हणजे ॲज अन ऑडियन्स तुझ्या जर्नीत इतकं पटकन सामावून घेतोस आम्हाला की आम्ही शेवटपर्यंत हे करत होतो. करेक्शन चालू होतं. फार मजा आली. प्रिया, खूप मस्त बॉडी लँग्वेज आणि छान, काही इनिबिशन्स न ठेवता मस्त परफॉर्म केलंस. थँक्यू. पीपी थोडासाच प्रेझेन्स होता पण खूप इम्पॅक्टफुल होता. फार मस्त. मला विराजचंही तितकंच कौतुक करायचं आहे. मला असं वाटतं विराजने आज खूप सिरियसली परफॉर्म केलं. त्याचीही बॉडी लँग्वेज खूप एक्सिलंट होती. राऊत, छोटंसंच काम असतं आपल्या वाट्याला, पण मला असं वाटतं की तो एक अँकर सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि त्याचंच काम तू नेहमी करतोस. व्हेरी नाईस, खूप मजा आली. थँक्यू गाईज. मंडळी, आयुष्यात तुम्ही काहीही व्हा, पण मुलीचे खास मित्र मात्र होऊ नका. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवालकर, विरोधाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सौम्यराव. हाय सई मॅम. हाय प्रसाद सर. ओह, ओह, कशी आहेस प्राजू? छान. मी कसा दिसतोय? तसाच. राजू, तू एकदा ना शांतपणे तुझ्या आईच्या डोळ्यात बघ. तुला एक पांढरा घोडा एकटाच धावत येताना दिसेल. कारण त्या घोड्यावर बसलेला राजकुमार तू आधीच लात मारून पाडतेस.
आणि मग मी सिंगल काय माझं काय होणार हे सगळं ठीक आहे. तो घोडाही सिंगल राहू दे आणि तूही सिंगलच राहा. सर मॅम माझं ठरलंय काय मी लग्न करतोय. वा. फक्त हे पम्या शिवलकर तुम्हाला का सांगतोय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सॉरी सर, हे पम्या शिवलकर सांगत नाहीये. मी त्याचा चुलत भाऊ आहे पॅमसी शिवोलीकर. पॅमसी शिवोलीकर. MC शिवलीकर. येस. फक्त नाव गोव्याचं आहे, बाकी पुढचं सगळं मराठीत असणार आहे. पण मॅम तुमच्यासाठी सांगतो काय आहे, पम्याबरोबर एक छोटी घटना घडली. जेव्हा तुम्ही पॅराशूट घेऊन हवेत उडत होतात ना मॅम, तेव्हा पम्याला कोणीतरी धापकन जमिनीवर आणलं. कशा उडत होत्या? पॅराशूट घेऊन पम्याला कोणीतरी धापकन जमिनीवर आणलं. कारण पम्याला एक मुलगी आवडली, त्या मुलीलाही पम्या आवडला, पण तिच्या आईने नकार दिला. सो पॅमसी ती चूक करणार नाही सर, बर. कारण मी आईकडेच सेटिंग लावली आहे. कारण ती मुलगी खूप गोड आहे सर, शिवोली ब्रिगेन्झा. हो हो. आणि आईचं नाव काय आहे? नॅमरिटा ब्रिगेन्झा. हा. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल आता काय घडणार आहे. कारण आईने मला फोन केला आणि मला बोलवलं की पॅमसी तुझ्याशी बोलायचं आहे, महत्वाचं बोलायचं आहे. आणि एका मुलीच्या आईने मला फोन केला, सो माझ्याशी काय बोलणार सर. जातो लग्नाची तारीख काढतो आणि दोघांना पटकन कळवतो सर. येस सो सर डेट ठेवा. ओके. येस. सिंगल लोक. Hey, to alay watu. Let's watu to talay. Hey, Palms. Huh? To alas. येस आंटी मी आलोय. Hey, to kasas. मी एकदम छान आहे आंटी, तुम्ही कशा आहात? Kasha this tea. खरं सांगू कालच 18वा वाढदिवस झाल्यासारखे वाटतंय. Hey, you naughty, naughty, naughty boy. Oh my god. Oh, ठोक्यावरचं तेल नाकाला लावलंयस का? चिपकू चिपकू. आंटी खरंच तुम्हाला वाटतं आपण नाकावर बोलूया? Leave it. Leave it. Have a seat. येस येस आंटी. मी तुला खूप महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी इथे बोलवलेली होय. आय नो. बोला. आ? नाही बोला. Yeah. So, पम्या तुझ्यात एक वेगळा चार्म आहे. थँक्यू आंटी. येस. तुझ्यात कन्व्हिन्सिंग पॉवर सुद्धा आहे. इथं आहेच. म्हणजे तू कोणाला पण लगेचच कन्व्हिन्स करू शकतोस. Yes, aunty. आता मला सांग, तू आणि शिवली एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत गेली कित्येक वर्ष. हो आंटी. तुम्ही फटाफट लग्न करा. हा तुम्ही फटाफट लग्न करा. मी आणि शिवली लग्न? What are you waiting for? तुम्हाला चालणार आहे आंटी? Why not? आणि तुझ्यातच ती कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. तू तिला कन्व्हिन्स करू शकतो, तू तिला पाठवू शकतो. मी तिला कन्व्हिन्स मी करतो ना आंटी. तू तिला पाठवशील? पटवतो आंटी. थँक्यू सो मच. थँक्यू आंटी. मी थँक्यू बोलतो आंटी. तिला पटकन बाहेर बोला, मी लगेच कन्व्हिन्स करतो. तिला मी बोलले ठीक? हा आंटी. हा Shivly baby, come, Shivly baby. Hey, Shivly baby. Hey. Hey, man. ए मशाते एक मिनिट. याचं नाव आहे मॅन्स. हाय मॅन्स. मॅन्स. व्हॉट्सअप ब्रो सो पॉम्स, हा मी जे तुला बोलली होती मगाशी, हा. मी याला शिवलीसाठी चूज केलंय. तुला शिवलीला ह्याच्याशी लग्न करायला कन्व्हिन्स करायचंय. तू करशील ना कन्व्हिन्स? Will you do it for me, please, Palms? नाही मी कसं म्हणजे मी ह्याच्याशी लग्न करायला मी convince- शिवलीला सांगायचं की तू ह्याच्याशी लग्न कर. तूच तर लग्न. पण मी कसं सांगायचं, मी आहे ना. नो तेच तर सांगते, तूच आहेस. तूच आहेस तिचं कन्व्हिन्स कर. नाही आंटी. प्लीज तिचं लग्न जुळवून पण दे. तुम्ही बोललात ना की तुम्ही फाटाफट लग्न करा, मी आणि शिवली. फटाफट नाही, एकमेकांच्या फटाफट. पाठोपाठ. आधी ती लग्न करेल, मग तू एक तिच्या फटाफट. तू तिच्या फटाफट लग्न कर, असं बोलायचं होतं. प्लीज तू कन्व्हिन्स कर ह्याच्याबरोबर लग्न करायला. मी तुझ्या नाही पाया- नाही आंटी. पण आंटी कोण आहे हा? Introduce yourself. छोटे सुन भाडूप तर मिलन सबवे ओळखतात मला सगळे पोपट पंची बगळे टपाटाचा बाप कोण? अरे टपाटाचा बाप कोण? मॅन साबने आका MC फकाट. It took a brilliant test. एक मिनिट
काय ट्रुक काय फाडलंस फाडलं ए, सगळं थांब थांब फाडलं. थांब थांब ते काय करायची गरज नाही प्रत्येक वाक्य थांब एक कोण आहे हा भयंकर आहे आंटी हा नाही तो खूप चांगला आहे. नाही चांगला नाही आणि मुळात आंटी आपण शिवलीसाठी मुलगा बघतोय ना आंटी मग तिला पण विचारलं पाहिजे ना की तिला कोण आवडतं तिच्या तिच्या मनात कोणतरी असेल ना आंटी टेस्ट नको आहे मला की तिला कुणीतरी आवडायला लागायच्या आठ मला मॅन्डीच आणि तिचे लग्न लावायचं नाही, नको. आता ती तुझी गेली कित्येक वर्ष बेस्ट फ्रेंड आहे हा ना. रिलॅक्स होती कारण तिला तू आवडूच शकत नाहीस हा तिला तू आवडूच शकत नाहीस का कारण तुझा चेहरा माझा चेहरा हो तुझा चेहरा कसा आहे माहितीये सी तुझा चेहरा आहे ना हा? या फ्रेम सारखा आहे म्हणजे ब्लँक ब्लँक काही कळतच नाही तुला काय बोलायचंय आणि तुझा चेहरा या फुलदाणी सारखा पण आहे म्हणजे आकार नाही उकार नाही काहीच नाही नाही हो तरी सुद्धा ही फुलदाणी बघायला अशी दिसायला छान वाटते कारण निसर्गाला तिला काहीतरी दाखवून द्यायचंय तसं तुझ्या चेहऱ्याचं आहे काहीतरी आहे म्हणून निसर्गाने तुला जन्माला घातलंय पण आंटी ह्या हिशोबाने ह्याच्याकडे बघा इकडे या ह्याच्याकडे बघा निसर्गाने इग्नोर केलेला चेहरा आहे हा निसर्गासमोर आला असेल निसर्गाला बोलला असेल चल तू उद्या ये असा चेहरा आहे याचा त्याच्याबद्दल तू असं काय पण बोलू शकत नाही एक मिनिट तू बाजूला ये हे बघ मला पण तू खरं तर नाही आवडला हा, मग आहे ना. पण त्याचे जे पॉप्स आहेत पीटर इथं या पीटरला मी 2 वर्ड्स दिले होते पहिला वर्ड तर मी नाही पाळू शकली पण मला दुसरा वर्ड पाळावं लागेल पहिला वर्ड काय होता जाऊ दे प्लीज प्लीज माझा एक मला दुसरा वर्ड पाळावा लागेल मी हे लग्न नाही मोडू शकत मला तू तिला कन्व्हिन्स कर प्लीज शिवलीला कन्व्हिन्स कर शिवली आली प्लीज my dear mama! Oh my gosh! It's so surprising. Hello. बेटा Okay. Yeah. मीट मॅन्स व्हॉट्सअप Anivash, तू इथे काय करतोस? Tell me, मी सांगते तो तुझ्याशी बोलायला आलाय बोला तुला माझ्याशी काय बोलायचं? प्लीज बोल ना प्लीज आंटीचं असं म्हणणं आहे की जे काय उभा आहे तिथे त्याच्याशी तू लग्न कर What? हा What, mama? Don't do this with me. Please don't do this with me. रॉंग आहे ना Wrong, but let me decide, mama. Please. काय डिसाईड करायची तुला Look at him. कसा आहे तो, mama? I have different choices. मला माझं ठरवू देत. तुला काय ठरवायची आंटी करेक्ट आहे ना करेक्ट आहे शिवलीचं करेक्ट आहे तो बघा ना वाक्या ट्रुक फाडतोय सगळं ऐका ना आंटी मी काय शिवली आता MBA करते तिचं पुढे करिअर आहे तिला पण वाटत असेल ना की तिचा होणारा लाईफ पार्टनर हा वेल एज्युकेटेड पाहिजे चांगला नोकरीला पाहिजे म्हणजे एक नेहमीचा बोलणारा नोकरी काय छाटायचे Mama, हे please. बघ नोकरीवाल्यांना महिन्याला जेवढा पगार मिळतो ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त हे रील स्टार कमावतात आंटी असं नसतं प्रत्येक रील स्टारला एवढे पैसे नाही मिळत त्याला मिळतात. ए सपाट काय तुझं काय ते नाव फकाट MC फकाट ते वाक्याला नको करू रे काय किती पैसे काय बँक बॅलन्स काय तुझा ओ तो बेटा सुन बँक बॅलन्स माझा नाही जास्त बँक बॅलन्स माझा नाही जास्त पब्लिक आहे जास्त मी आहे मस्त तू आहे त्रस्त MC फकाट Hey, oh my God, he's marvelous. Mama, what point? Look at him. कसा आहे तो? Oh my gosh. तू काय लाईफ देणार आहे मला? खूप चांगले लाईफ Oh no. Moms, मला ह्याच्याशी तुझं नाव काय आहे? MC फकाट ओके मला MC फकाटशी लग्न नाही करायचंय मला फॅन्सी शिवोलीकरशी लग्न करायचंय हा Come again? मला MC फकाटशी लग्न नाही करायचंय शिवोलीकरशी लग्न करायचंय No. मनापासून प्रेम करतो तिच्यावर मी आंटी यार आवडते मला ती आयुष्याची स्वप्न बघितलेत आम्ही आंटी एकमेकांसोबत मम I love ती him. आवडते खूप मनापासून Mom, I love him. तुला पॉम्स आवडतो I love him so much. हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी लगेच नाही बोलली असती Mom! अरे यार काय बाई आहे ही माय गॉड मला हे तुमच्या दोघांच्या तोंडून ऐकून मला नाही बोलायचे होते आता मला शांत वाटतंय माय गॉड हा कोण आहे मग त्याला 350 रुपयामध्ये ठेवलं होतं मी आणि 50 रुपये जेवणाचा भत्ता देते तुझं भट्ट देते Mom, हे घे 50 रुपये अँड प्लीज
अरे यार फालतू बाई आहे ही. ए तू असं नाही बोलू मी शकत. बोलू शकतो म्हणजे मला नाही बोलायचं म्हणून हा 400चा आयटम आणलेला घरात अख्खा. येस मी हा सगळं खाटलं तुझ्यासाठी. मी तुम्हाला काही बोलू शकतो. खरं तर आल्या आल्या मला एक गोष्ट बोलायची होती. काय बोलायचं होते? अरे कॅरेक्टर पकडण्यासाठी लगानचं इंग्लिश बोलताय तुम्ही दोघी. अंजय दुगना लगान भरना पडेगा. तुला नाही जमत आहे. मला नको जमू दे. मला कर. ए शिवली इथे सांगतो तू कोण जी आहेस ती जगातली शेवटची मुलगी जरी तू उरलीस ना तरी तुझ्याशी लग्न नाही करणार मी. कारण ही बाई येईल सासू म्हणून नशिबात. तुझं थोबाड फोडीन चल 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 मला करायचंच नाही त्याची लग्न. छान वाटत. मारून धरून तुझ्या पण देण धरून. करेक्ट आहेस तू. घोडा एकटाच पडला पाहिजे. पांढरा घोडा आणि राजकुमार राजकारण नाही का? एकदम पकाट परफॉर्मन्स. ऐकूया हास्य रसिकांना काय वाटतं हा परफॉर्मन्स बघून. सई खूप फन परफॉर्मन्स होता. मी खूप एन्जॉय केला आणि हे नवीन 2 कॅरेक्टर्स मला खूप आवडले. मला सेट पण आवडला. वेगळा सेट आहे. पम्या तू सुरुवातीला म्हणजे तू बेस खूप छान रोवलास या स्किटचा. काय काय कसं होतं ते? ट्रक सुक मजा आली. ट्रक सुकनी छोटंसं काम होतं पण मस्त इम्प्रेसिव्ह काम होतं. गुड फन. थँक्यू गाईज. तर मंडळी आज बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. विनोदाची मोहीम फत्ते करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गोष्टींच्या माध्यमातून उलगडणारे गोष्ट इथे संपत नाही या कार्यक्रमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. या कार्यक्रमातील कलाकार सादर करते सारंग मांडके, सारंग भोईरकर. या कार्यक्रमाचे निर्माते सत्यजित धांडेकर आणि गेल्या 2 पिढ्यांपासून पुण्यातील इव्हेंट आणि नाटक क्षेत्रात योगदान देणारे अग्रगण्य असलेलं असं नाव कुमार हम्पी यांचे सुपुत्र समीर हम्पी. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात आणि कार्यक्रमाविषयी खूप काही जाणून घ्यायचंय. पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी आज आपण या मंचावर अनुभवणार आहोत एका बाबांचा चमत्कार. चला बघूया या चमत्काराला किती नमस्कार मिळतात ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. Sit down, just keep quiet. Sit down. बोला श्याम रणपट बाबा की जय. श्याम रणपट बाबा की जय. रिलॅक्स. गॉड एमेझोबा विल ब्लेस यू ऑल. एमेझोबाना भक्ते सोन. एमेझोबाच्या भक्तांनो एमेझोबा आठी येईल शे. एमेझोबा आलेले आहेत. एमेझोबा तुमनासाठी येईल शे. एमेझोबा तुमच्यासाठी आलेले आहेत. माझ्यासाठी, यांच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आलेले आहेत. यू मस्ट बी वंडरिंग वेर इज ही. मला प्रश्न पडला असेल कुठे आहेत ते. एमेझोबा मनमासे. एमेझोबा मला मासे. अगं नाही ना ग. मासे नाही. मासे नाही. मनमासे म्हणजे मना ते आयराणी आहे ना. नवीनच भाषा शिकतेय. एमेझोबा इज इनसाइड मी. एमेझोबा इज इनसाइड माझ्या आत आहे. तुमच्या, यांच्या, त्यांच्या, सगळ्यांच्या, आमच्या आत आहे. तुमनं दुःख माले द्या. तुमचं दुःख मला द्या. मना सुख तुम्ही लिहिल्या. माझं सुख तुम्ही घ्या. तुम्ही पीडा माले द्या. तुमची पीडा मला द्या. मनी क्रीडा तुम्ही देखा. माझा किडा तुम्ही बघा. तीन बायनी येडगाती मारू येडगाती.
अरे कथान कथा चावई राहीने ना तू पण ती वाय बाहेरशी बोला मनाने लाज आणि ही म्हणस मला एवढा पटापट बोलू नका सर, नव्याने शिकते नाही भाषा. आमका विक घाल तमका विक घाल त्याच्यातच नको मटका जेवणा मटक भावानी. मी काय बोलतो त्याच्यावर ऐकत जाय, लक्षात घेत जाय, समजून घेत जाय. आता मी बोलतो समोरच्यांना कळलं तर कळलं, नाही कळलं तर श्याम रणपट बाबा की, श्याम रणपट बाबा की. मी आठे येलशे, मी इकडे आलेलो आहे. तुमने दुःख हराले येलशे, दुःख हरायला आलेलो आहे. कोणले काही प्रॉब्लेम होईतीन बाय ना आता आठही जातीन बाय ना. तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बहिणीला घेऊन या ना. अरे बहिणीला नाही आणायचे, बहिणीला कशाला आणायचं. बहिणीला नको. ते तीन बायना म्हणजे ती बोलायची पद्धत आहे. हो तिरी तीन बायना तसं 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 आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वतः या. रिलॅक्स रिलॅक्स चाइल्ड, कूल डाऊन कूल डाऊन. कम हिअर कम हिअर कम हिअर. काय झालं तुम्हाला बाबा? माझ्या पायानं अपघात झाला. बर. आता मला चालता येत नाही, मला उठता येत नाही, मला उभं राहता येत नाही, मला फक्त बसता येत. पण हे कसं काय झालं? माझीच मस्ती. म्हणजे कुठं पण शालूचा डान्स मारायची खास आहे मला. मग त्या दिवशी धावती ट्रेन पकडली हा. आणि मला आनंद झाला म्हणून गाडीतच मी शालूचा डान्स केला. 2 पावलं पुढं 2 पावलं मागं आणून डायरेक्ट खाली गेलो. अरे बापरे, म्हणजे नंदीत पडलो. मग पाय कसे काय तुटले? ओ नदीवर एक ब्रिज होता, त्या ब्रिजवर 2 टप्पे घेतले खाली पडलो. अशा रीतीने तुमचे दोन्ही पाय तुटले? नाही ना, एकच पाय तुटला होता. हा. एक पाय शाबूत होता, मग? पण पाण्यात मगर होती. मगर? हो, पण त्या वासडीला त्या दिवशी नेमका पायच खायचा होता माझा. असं काय? तिनं ताबडतोब पाय पकडणी खाऊन टाकला आणि बाबा म्हणा चालायचाय, मला वाचवा, मला मदत करा बाबा, काळजी करू नका. मदत करा बाबा. रिलॅक्स चाइल्ड, रिलॅक्स चाइल्ड. मी बोलते, काळजी करू नका. बाबा आहेत ना, श्याम बाबा तुम्हाला पाय परत आणून देतील. बाबा चमत्कार करून दाखवा ना बाबा. तुमचे नाव काय? प्रभाकर. प्रभाकर यांना ज्याच्या उठता येत नाही त्यांना उठवू का? त्यांना चालता येत नाही त्यांना चालवू का? त्यांना पळता येत नाही त्यांना पळवू का? आर यू रेडी? आर यू रेडी? आता हळूहळू तुम्हाला बरं वाटेल. त्यांना हात दे. पण त्यांना तर पाय हवे होते ना. उभं राहायला हात दे त्यांना, उभं राहायला हात दे ना. चाबरे धंदे करू नका, एमएसजोबाचा कोप होईल बरं. उभं राहा, उभं राहा, उभं राहा. तुम्ही उठू शकता, उठू शकता. कमान कमान. उठले उठले. आज सोडा, उभं राहू शकता तुम्ही. आता आता तुम्ही चालू शकता. आता तुम्ही पळू शकता, पळू शकता. बाबा 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 तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही मस्त आहात. बाबा 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 धन्यवाद बाबा. तुम्ही मला नुसते पाय नाही, मला चप्पल पण दिली. बोला बोला श्याम रणपट बाबा की, श्याम रणपट बाबा की. जा तुम्ही एमएसजोबाचा प्रसाद घ्या आतमध्ये जाऊन. बाबा प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. घ्या घ्या घ्या. अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी येऊ शकता. श्याम बाबा, श्याम बाबा, श्याम बाबा, श्याम बाबा, श्याम बाबा, श्याम बाबा. काय झालं, काय झालं यांना? श्याम बाबा, रिलॅक्स चाइल्ड, रिलॅक्स. बाबा काय झालं? माझ्या बहिणीला सैतानाने धरलं. श्याम बाबा काहीतरी करा. श्याम बाबा. यांच्या एक मिनिट, कधीपासून धरलेले? कालपासून. यांच्या बहिणीला कालपासून सैतानाने धरलंय. हिच्यातला सैतान बाहेर काढू का? हिच्यातला जो अत्यंत भयानक आहे तो बाहेर काढू का? हिच्यातला जो अत्यंत दलिंदर आहे त्याला बाहेर काढू का? रेडी? रेडी?
इज एव्हरीथिंग ओके बाबा? सैतान ऍडिशन घेऊन राहिला आहे. बाबा असा आवाज काढू नका, मला जोरात लागते. अंतिमबाईने अगं बाई, हे, निखिल निखिल आपण कुठे आलेलो आहोत? ताई निखिल आपण शियाम बाबांच्या दरबारात आलोय ताई. त्याने तुला या सगळ्यांना बाहेर काढलं. हो का? अति होतंय. एमेजोबाचा प्रसाद घ्या, एमेजोबाचा प्रसाद घ्या आतमध्ये जाऊन. बोला श्याम रेनपुट बाबा की, श्याम रेनपुट बाबा की. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? बाबा बाबा मला वाटतं मला मदत पाहिजे तुमची बाबा. एक मिनिट. ज्याला चालता येत नाही त्यांना मी त्याला चालतं करतो, ज्याला बोलता येत नाही त्याला बोलतं करतो. काय तुमचं? बाबा मला बोलता येत, हा? मला चालता पण येत, पण माझ्या पाठीला साबण चोलताच येत नाही. कारण मला बायको पाहिजे बाबा. बायको मला मिळतच नाही, माझे लग्नच नाही होते बाबा. अरे पिंट्या, हे तुझ्या वय करे लग्न करायचं. थोडा थांब, थोडा मोठा हो. नाही बाबा, पिंट्या लय मोठा झालाय आता. पिंट्याची हंडी फुटायची वेळ आली बाबा. अजून थोडा वेळ थांबला तर मी मरून जाईल बाबा. बाबा बाबा मी एवढाचा नाही आहे बाबा, मी लय मोठा आहे. ओके ओके ओके. रिलॅक्स रिलॅक्स चाइल्ड. डोंट गेट एक्साइटेड चाइल्ड. बाबा मला चाइल्ड नका ना तुम्ही बोला. अरे मी सगळ्यांनाच चाइल्ड म्हणतो रे. लागले ना बोला, पण मला नका बोलू तुम्ही. मला वाईट वाटतं. मला बर बर. मग तुला काय म्हणू? मला एडुल्ट बोला. काय बोलू? एडुल्ट. एडुल्ट. माय डिअर एडुल्ट, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? बाबा तुम्हाला सांगतो, माझी नोकरी गेली. माझ्या भावाने मला घरातून बाहेर काढला, लात मारून काढला. मी रस्त्यावर आलोय बाबा. मला अरे 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 अरे. नोकरी नाही, तुम्हाला छोकरी पण नाही. अरे अरे तुमचे नाव काय आहे? अरुण. अरुण. यांचे नाव आहे एडुल्ट अरुण. एडुल्ट अरुण. अरुण. एडुल्ट अरुण यांना छोकरी मिळवून देऊ का? यांच्या पाठीवर साबण चोळणारी देऊ का? यांना लग्नासाठी एखादी बायको देऊ का? आर यू रेडी? आर यू रेडी? ना एमेजोबा. ए आजोबा. आजोबा नाही गो, चुप राहा रे. एमेजोबा, या पिंट्यासाठी एखादी पिंटी दे रे. बाबा 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 मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे बाबा. मला याच्याशी लग्न करायचं. एमेजोबाची कृपा बघ. संट्या मागतो एक बायको, एमेजोबा देतो 2-2. कोण पाहिजे तुला? म्हणे एकीला सैतानाने सोडलेलंय आणि एकीला सेन्स ऑफ ह्युमरने. कोण पाहिजे? कोण पाहिजे? बाबा बाबा मला दोन्ही चालतील. अरे एडुल्ट, बघ तुला ती म्हण माहिती नाही का? ऊस गोड लागलाय म्हणून मुळा सकट खाऊ नये. नाही बाबा, मुला पण मला गोड लागल, ऊस पण मला गोड लागल. मला ऊस पण आवडतोय, मुला पण आवडतोय. मला दोन्ही पण पाहिजे बाबा. लय दिवस झाले माझं लग्न नाही झालंय. मला म्हणजे तुम्हाला सांगतो, मला हे तुम्हाला चालेल. रिलॅक्स रिलॅक्स एडुल्ट रिलॅक्स. हे बघ तुला दोन्ही पाहिजे, पण 2 बायका करणं काय त्याने गुन्हा आहे. बाबा माझं आता एवढं वय झालंय की मी आता गुन्हा करायला पण तयार आहे. नको ना एडुल्ट. गुन्हा केला तू तर तू जेल मध्ये राहणार. मग लग्नाचा उपयोग काय? एकच बायको निवड ना तू. एकच बायको. कोण पाहिजे तुला? कोण पाहिजे? मला ती पाहिजे. अच्छा 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 अच्छा. हाय, मेजोबाने कृपा केलेली आहे, याला बायको मिळाली. एक मिनिट. हे झालं. पण तू बायकोला पोसणार कसं? म्हणजे आता तुम्हाला सांगतो, 2-3 महिने तरी असले फालतू प्रश्न मला पडणारच नाही.
म्हणजे एवढी तरतूद करून ठेवली बाबा मी हा? गुच्चपट तुम्ही बायना शरम फुक्या अरे दलिंद नाही झाला. नोकरी मिळाली पण नोकरी नको का एम एस जोबा याला एखादी नोकरी दे रे बाबा. बाबा त्यांचं लग्न माझ्या बहिणीची होणार आहे म्हणजे हे माझी जिजू होणार यांच्या नोकरीची जबाबदारी माझी. बाबा MSJ बँकेत मी मॅनेजर आहे यांना नोकरी मी देणार बाबा. क्या बात आहे. थँक्यू बाबा. बायको मेवणे चला आपण जाऊया. चला चला. कुठे चालला आमच्याकडे घर नाही राहिला. घर कुठे आता याने मला नोकरी दिली बँकेमध्ये ATM मध्ये राहीन ना मी. एक्सक्यूज मी शालू झोका घेऊ मी मायना उघडी नाही आली डोंट रुसू नको मायना गुड थिंग एनिथिंग ॲट अ फर्टिलायझर द्यानशाला हॅव्हिंग टू पर्साठी यस फॉर दॅट यू आर हँग्री यू डोंट वॉन्ट एनिथिंग फॉर फर्टिलायझर गुड थिंग आय शाल ऑलवेज हॅव्हिंग टू पर्साठी नथिंग एल्स You know, just I talking for about its movement, yaar. What is this style of that? Not anything else. काही झालंय याला काही झालं मी ह्याला दत्तक म्हणून घेऊ शकतो. रे वसाऱ्या 5 मिनिटापूर्वी तुला पाय आलेत. आता चाल फार तर थोडस धाव आणि लयच मूड आला तर सूर्य नमस्कार मार. शायनिंग कुठली मारतो साईज बघ मना बाप नसल पण मना चॉईस आहे वाचाऱ्या. काय म्हाताऱ्या बेटा अरे हे माझ्याकडे 200 करोडची प्रॉपर्टी आहे. यु नो 200 करोड. 200 करोड करोड 200 करोडची बाबा 200 करोडची प्रॉपर्टी. बाबा थँक्यू तुम्ही एका जागेवर मला कैके दिलंय मला बायको दिली मेवना दिला मला 200 करोडची प्रॉपर्टी असलेला बाप पण दिला. माझी सगळी इस्टेट तुला आणि ह्या सुनबाईला. राजा आता होणारे नवरा बायको MS जोबाचं पण दर्शन घेऊन जा. चला चला. भक्तांना तुम्ही बघितलेलं आहे MS जोबाने सियाम बाबांच्या माध्यमातून सगळ्यांवर कृपादृष्टी दाखवलेली आहे. आजचा हा दरबार इथेच संपतो. तुम्ही आपापल्या घरी जाऊ शकता. हा पण घरी जाताना तुम्हाला आमचे काही व्हॉलेंटियर्स सापडतील. बाबांचं प्रायव्हेट दर्शन हवं असेल तर काय प्रोसिजर आहे ते आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला सांगतील. आणि जर का तुम्हाला काही मदत करायची असेल काही डोनेशन द्यायचं असेल तर व्हॉलेंटियर्स कडे तुम्ही ते देऊ शकता. आता निघा. बाय गुड नाईट. निघा. शर्तीन बायना बोलतो दमायला होतो बाप. नाही पण आज लोक चांगली होती. हो. काय मजा आली. मजा आली. या सगळ्या. चला मोरे तुमचे 500 ठरले होते ना. होय. हे घ्या, 500 घ्या आणि तो तुम्हाला मागे ढकलत आला त्याला 200 द्या. हो बरं केलं काय त्याने. मोरे किती ओव्हर ऍक्टिंग कराल. 2 करोडचे डायरेक्ट 200 करोड. ते 2 करोड बोलून ना मला बोर झालं म्हणून आज 200 करोड घेतला. काय ना काही करता तुम्ही. डेंजर आहे. बने 500 रुपये आणि वेळेत येत जा. लेट करू नको. काय चेतना मॅडम काय एनर्जी लावता तुम्ही. हे घ्या 500 आणि वरनं 200 एक्स्ट्रा. कशी डोंबल्याची एनर्जी कशा माझा हात चावून घेतला तिने. 100 रुपये कट कर. का तुम्ही किती टाइमपास करता हे करून इथे माझी मान मोडायची वेळ आली होती. अरे माहोल बनवावा लागतो. माहोल श्याम बाबा उद्यापासून ते येणार नाही. चला थांबा. ए छोटू मस्त गेला तू. नवीन आहे नॅचरल करतोय. अरे नको मला पैसे काय नको. अरे मला तुम्ही दिले मला बायको दिली मेवना दिला सासरा दिला मला काय नको. अरे मला काय नको. पैसे नको अजून पैसे. एक काम कर 100 एक्स्ट्रा ठेव. 200 कमी झाले 100 अरे नको ना तुम्ही असं काय करता. मला पैसे नकोय. मला एवढे सगळे दिल्यानंतर माझी बायको आहे. ए बायको चल आपण घरी. एक मिनिट तू ठरलेल्या माणसांपैकी नाही आहे काय. नाही अरे मग तू कस काय आला रे. अरे तुमचं बॅनर बघितलं ना मी आलो इकडे. मला 100 रुपये दे अजून. नाही नका मला 800 अरे ठेव ना रे. नको 100 मला. जे इथून निघून जाय आणि ते काय झालं ना ते विसरून जाय. जा बेटा. म्हणजे काय इकडे काय झालं म्हणजे काय सगळं विसरून जाय रे. हे काय नाही चाललं सर हे सगळे नाटक होते. म्हणजे तू बाबाची फालतूगिरी चालली हे करे करून सगळी फालतूगिरी चालली. म्हणजे थोडस ते करावं लागतं. वसाऱ्या पुढच्या जन्मात तू टकली बाई होशील. टकली बाई कोणा फासवतोस आणि हे मानमोडे आहे.
एवढी ऍक्टिंग करशील मला वाटलं खरंच मला बायको भेटले आणि हिचं तर लाल केस उपटून आपटली पाहिजे हिला बसाऱ्या तुला तर पाय मोडायला पाहिजे मी सगळ्यांना सांगणार वा वा, जोरदार टाळ्या. फारच मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. लाजवाब म्हणजे लाजवाब. काय कॅरेक्टर्स तुम्ही एकेकानी प्ले केलेत. आणि श्याम्या तू आज कहर केलायस. कहर केलायस तू. कहर म्हणजे कमाल. अप्रतिम कॅरेक्टर. जरी ते तुझ्या सुरुवातीपासून तुझी त्या लँग्वेजवर एवढी कमांड आहे, जरी ते त्या भाषेतलं असलं तरी आज तू असं भासवलंस की तुझी भाषा वेगळी आहे. तू त्या कॅरेक्टरसाठी ही भाषा घेतलीस की काय असा एक आभास निर्माण केलास. आणि रसिका तू त्याचं ट्रान्सलेशन तितक्याच खुबीने केलंस आणि माइंड ब्लोईंग केलंस. माइंड ब्लोईंग. बाकी तुम्ही चौघं म्हणजे ठार वेडे आहात. वेळ तुमच्या सगळ्यांचं काम बघून मला आता फक्त एकच म्हणायचंय, बाबा मला मिठीत घ्या. सोनाली ताई. शियाम रेनपूट हे नाव कोणाला सुचेल कारण गोस्वामी सर. म्हणजे अशा नावाचे कुठले हे बाबा निळा ब्लेझर घालून आमच्या समोर आलेत. अप्रतिम सुंदर काम केलं श्याम. आणि इथे निखिल एकच फक्त विश्वास नाही वाटला की तू त्या बँकेत मॅनेजर आहेस. करेक्ट करेक्ट. पण म्हणजे मोरे 200 करोडचा मला काही पटलं. त्याच्यावर काय रे, त्याच्यावर काय फिदा असतात इथे बसलेली लोक. त्यामुळे आज तर काय नवा शर्ट घातलेला आहे आणि तरीही व्हीलचेअर मधली शालू घडलेली आहे. त्यामुळे काही त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. व्हेरी नाईस. अप्रतिम चेतना. आणि अरुण असा निरागसपणा फक्त तुझ्यातच असू शकतो. फार सुंदर. शाबास. मंडळी, आपल्याला माहिती आहे की अशी भोंदूगिरी करून स्वतःला बाबा म्हणवणारे अनेक लोक आहेत, पण त्याचबरोबर अत्यंत खरेपणानं आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे देखील अनेक गुरु आहेत. आपल्याला फक्त या दोहोंमधला फरक समजून घ्यायचा आहे. मंडळी, सापांची माहिती देण्यासाठी एक सर्पमित्र आला एका शाळेमध्ये. चला तर मग हास्याचा गारुड अनुभवण्यासाठी सज्ज होऊया. तुला तर मस्ती हे बघा, मस्ती करू नका. ऐका माझं. आज ऐकते का? ए हुशार मुलगी गप. ऐक माझं. कसं आहे, आज वर्गामध्ये एक अत्यंत महत्वाचे पाहुणे येणार आहेत वा. तर त्यांच्या समोर नीट वागा, शिस्तीत वागा. नाही वागलात ना तर कोपर खळीचा दणका देईन मी. त्याच्यामुळे नीट वागा, शेफालून काढेन. हा, एक्सक्यूज मी. नमस्कार. नमस्कार सर. मला काटे सर्पोद्यानातून मी आलोय. नमस्कार सर. ते सरांनी फोन केला होता. हो सर, या ना सर, या इकडे. संभेराव मॅडम आपण. मीच आहे सर. मी तुमची माझी व्यवस्थित ओळख करून देते. येस. नमस्कार सर. बाबांराव की रांगोळी मारी दिली मी वर्ग नाही मला कळलं नाही. हे पुन्हा एकदा सांगा ना जरा. बाबांराव की सनराव झांगुर्डे महाविद्यालयातील मी इथली मराठीची वर्ग शिक्षिका. हो नमस्कार. मराठीच्या वर्ग शिक्षक आणि अमृता संभेराव बाई. काळुंद्रे सरांनी तुम्हाला हो मुख्याध्यापकाने मला ते साचडीच बोलवलेलं होतं. काळुंद्रे सरांनी. समीर चौगुले माझं नाव आहे. मी सर्पमित्र आहे. जस्ट आलेलो आहे. नमस्कार. हे आपले तेच मी जे सांगितलं होतं आजचे प्रमुख पाहुणे. भेटा भेटा सरांना. किती गोड आहेत. या 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 या. निघरे जा तिकडे. जोरात भेटतात का कधी? एवढं करतात का? बाळांनो हे इतकं नाही करायचं बाळांनो. तुम्हाला सांगितलं ना, चव घालवू नका माझी. हरकत नाही. एक साथ नमस्ते करा सरांना. नमस्ते करा. नमस्ते सर. खूपच छान एक साथ आहे तुमचं. फार फार छान आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे सर आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत?
सरपोतदार मधून कुठून हो एक मिनिट, कुठला सरपोतदार? मी सरपोतद्यानातून आलेलो आहे. अरे हो तुम्ही शिक्षिका असून असं चुकता म्हणजे कमाल आहे खरं तर. नाही सर काय आहे की मी थोडंसं मला भांपावून गेल्यासारखं हो ना, झालं. हरकत तसं आमच्या शाळेमध्ये असे एणे मेणे मी असे शर येत नाहीत ना. अगदी बरोबर, अगदीच बरोबर थोडंसं आहे. मी नर्वसनेसमुळे माझं हो थोडंसं बरोबर. मी ओके म्हटल्यानंतर 3 वाक्य नका बोलू, मला एवढंच म्हणायचं. Yes, हरकत नाही. आय एम ओके, काही हरकत नाही. तर मुलांनो हे आहेत सापुले काका, हे चौघुले मित्र आहेत बुवा. नाही नाही नाही, मी चौगुले काका आहे आणि सर्पमित्र आहे. सापुले काका हे काय नाव तुम्ही काढलं? असो, मी जरा त्यांच्याशी बोलून घेऊ का? सगळ्यात आधी एक मिनिट जरा इथेच थांबा. तुमचं अभिनंदन मला करायचं आहे, कारण प्रत्येक शाळा हे कार्य करत नाही. या घडणाऱ्या वयात जर तुम्ही सर्पमित्राला बोलवलं आणि त्याला जर सांगितलं की सापाबद्दल शास्त्रोक्त माहिती द्या, ते या मुलांसाठी खूप चांगलं असतं. म्हणजे साप हा त्यांचा मित्र आहे, आयुष्यभर त्यांच्या मनावर कोरलं जाईल. तुमचं खास अभिनंदन. मी आहेच तशी सर, म्हणजे नावाजण्याजोगी. कारण कसं आहे की मी हितालेख वर्ग शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की मुलांचा एक सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे व आणि त्याच्यामुळे मी कायमच झटत असते. पुरे 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 चला चला. माझं 2 मिनिट झालं बोलून झालं माझं. पुरे म्हटल्यानंतर 3 वाक्य म्हणालात, हे जरा कमी करा तुम्ही. मगाशी पण ओके म्हणाल्यावर 3 वाक्य म्हणाला होता, थोडंसं कमी करा ते. मी आता ह्यांना भेटून घेऊ का? हा सर. हा हा आई ग, ये 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 ये. कोण आहेस तू? काय नाव तुझं? नमस्कार, मी शिवाली द पराब. शिवाली द पर. वा 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 अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे वा सर. वा वा, किती छान आहे. काना मात्रा नसलेला अभिनय आहे अगदी. हा, खूप छान बेटा. तू लहान मुलगी कशी सादर करावी याचं पुस्तक का नाही लिहित तू? एका पानात पुस्तक होईल. स केला झाली लहान मुलगी. संपलं पुस्तक. किती गोड आहे गोड हे. आहे ती. स केला हिला वाटतं लहान मुलगी झाली. किती छान. ए बापरे, केवढा उंच आहे हा. कोण बाळ? तू कोण? सर मी भुंगा फेम निखिल बने. हा हा हा, जा 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 बेटा, जागेवर जा जागेवर बाळा. जाऊन उभा आणि राहा. तू कोण आहेस? मी कोण आहे तो कोणी विचारलं ना तर मी असं पकडेन आणि जोरात आपटून तोडून फोडून मोडून टाकेन आणि गोल 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 फिरून फेकून टाकेन युनिव्हर्स मध्ये एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तर तुझं सुपर पॉवर काय होय? माजलाय. म्हणजे त्याचं रॉकेट आहे ना, मध्ये मध्ये आकाशात उडायला लागलं ना की दगड मारून पाडावं लागतं. बेटा बेटा नंतर भेट मला सर गेल्यावर. नाही तुझं थडगं बांधलं ना तर नाव नाही लावणार मॅडम. ओ थांबा हो. शिक्षिका आहात ना, विद्यार्थ्यांशी थडगं मानते तुझं असं म्हणाल त्याच्याशी? काय करताय तुम्ही? हे लहान आहे तो. लहान मुलं थोडी मस्ती करणारच. हे जास्तीची करतात सर. नाही एवढं नाही. काय ना जास्तीची करतात. थोडं थोडं म्हणून आपण त्यांना खांद्यावर बसवतो मुत्यात. अहो काय भाषा काय ही तुमची? काय भाषा आहे? शिक्षिका आहात ना, मुलांसमोर ही भाषा वापरता? नाही सर, आमच्या गावाखेड्यामध्ये सर ही अशा भाषेत ही काय असं फार तसं वेगळं चला नाही. पुरे पुरे. त्याच्यामुळे पुन्हा बोलताय नका बोलू. हे पुढचं बोलू नका. पुरे म्हटल्यावर शांत राहा. इकडे या. मी ज्यासाठी आलोय मुलांनो, मला आज मी सर्पोद्यानात काम करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सापाबद्दल मी तुम्हाला छान छान माहिती देणार आहे. लक्षात आलं? तर सापाबद्दल तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असले मला विचारायचे. हा, काका 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 किती काका आहेत समोर? किती काका आहेत? 80 काका उभे आहेत का? काका 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 एवढं कशाला म्हणायचं? काका मोकळं व्हायचं आहे की नाही? आणि काका 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 कोंबडा आहेस का? बस 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 बस. एवढं काय नाही. क्लॅप म्हणलं नाही नाही. क्लॅप्स करण्यासारखं काय मला होतं वाटलं यार? तुम्ही हसत खेळत. नाही नाही, तुम्ही मुळात ना तुम्ही जरा शांत बसा. मला ह्यांच्याशी हिदगुज साधायचंय ना, जास्त तुम्ही येताय मध्ये. हा कृपया येऊ नका. हा बाळा, हा तुझा काय प्रश्न आहे? काका हा तुम्ही सप्रे मित्र आहात ना? कोण सप्रे मित्र? सर्पमित्र आहे बाळा मी. सर्पमित्र. हा सर्पमित्र. हा, बोल, बोल. मग आम्ही जसं आमच्या मित्राच्या खांद्यावर हात घालतो तसं तुम्ही सापाच्या कुठे हात घालता? मी काय सापाचा कुठेतरी हात घालू? हे बाळा, मी सर्पमित्र म्हणजे शब्दाचा अर्थ नको घुस तू. मित्र म्हणजे चल बाई बैठते. ओ मित्र नाही बाळा. सर्पमित्र म्हणजे काय असतं? ही जी साप जात आहे किंवा नाग किंवा एकूणच सरपटणारे प्राणी आहेत, ती प्रजाती टिकावी म्हणून जे अहोरात्र झटतात त्यांना सर्पमित्र म्हणतात. कळतंय तुम्हाला? बा. नुसतं माना डोलावून नका. लिहून घ्या लिहून घ्या. वह्या काढा. हा लिवा. ऍक्च्युली आता नको होतं आणि लिहायला. त्यांच्या लक्षात राहील म्हणजे बाई. सरपटणारे. सरपटणाऱ्या. वर्र फार
कुठला रवर कुठला रफार सरपटणाऱ्यामध्ये रवर कुठे रफार आहे काय वाटेल ते सांगता का हो नाही. सरपटणाऱ्या लिहा सरपटणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्यांना सरफरोश म्हणतात. कुठला सरफरोश म्हणतात सर्पमित्र मी हात जोडतो तुम्ही खूप कन्फ्यूज करताय आणि सर मी काय ना त्यांना या वयात त्यांचं ना घडायचं वय या वयात चुकीचं नका सांगू मी बोलतोय त्यांच्याशी हा काही टेन्शन घेऊ नका हा बाळांतर सगळं बाजूला हे नका नका परीक्षा आहे का ठेवा बाजूला सगळं ठेवा तुम्ही आधी ग्रहण करून घ्या मी जे सांगतोय ते हा फार महत्वाचं आहे नीट ग्रहण करा ग्रहण केल्यावर हे काय डोळे तुझे नीट कर बाळा हा ग्रहण तर तुम्ही आता मी जे सांगतोय ते अत्यंत महत्वाचं आहे सर्पमित्र सारखे सारखे तुमच्या शाळेत येत नाहीत हो की नाही तर आता मी जे सांगणार आहे ते आयुष्यात खूप महत्वाचं आहे सर्पमित्र कोण असतात सापांची काळजी घेतात आज सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखलं जातं म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात सापाला हा घुशीला खातो उंदराला खातो म्हणून त्याला मित्र म्हणतात सापाला मित्र का म्हणतात सापाला मित्र का मागे 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 मराठीच्या शिक्षिका आहात ना कुठली शिक्षिका असं असते कुठली शिक्षिका असं असते काय कोरिओग्राफर गिळलाय की काय तुम्ही मी काहीतरी वेगळं सांगतोय मी त्यांना समजेल म्हणून तो सूर धरला की बाळांनो म्हणजे लहान मुलाला कळतं त्याला ना हं करून नाचायला कसं हात जोडतो प्लीज मी फार महत्वाचं सांगतोय माफ करा मी तिकडे ऑन ड्युटी आहे तिकडे माफ करा. सरपोत देणार ती सोडून मी इकडे आलेलो आहे कारण तुमच्या मुख्याध्यापकांनी फोन केला मला सॉरी माफ करा हा, असं नका करू बाळांनो तुमच्या पद्धतीने होऊन जा हा तर बाळांनो कसं असतं की हा साप आपला मित्र असतो याला शेतकऱ्यांचा मित्र आपण म्हणतो का तर तो उंदीर घूस हे खातो आणि धान्य वाचवतो हो की नाही पण आपल्या मनात सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत गैरसमज आहेत म्हणून आपल्याला साप दिसला की आपण लगेच मारतो जे चुकीचं आहे हसायचं ह्याच्यात काय हसायला काय झालं हा हे अत्यंत चुकीचं आहे लक्षात आलं तुमच्या आता हा जो साप आहे आता हा बोर्ड मी पाठवलेला होता तुमच्या थँक्यू एवढं जरी केलं तुम्ही आता हे जे सगळे आहेत साप सरपटणारे प्राणी म्हणजे माझे बाबा आणि त्यांचे मित्र साप आहेत कशावरून ते रोज रात्री सरपटत सरपटत घरी येतात अरे तुझा बाप बेवडा मारतो तो काही साप नाहीये सरपटत सरपटत यायला तो बेवडा मारतो ना म्हणून तो सरपटत याला सांगा कृपया याला सांगा थांबा सर नाही हे नका पुढचं नका करू हे मला ना पाच मिनिट हे पुढचं मला नाही आवडत आहे थांबा सर 5 मिनिट अरे हे लागतंय मला 5 मिनिट बने हे नका जा जरा काडेपेटी घेऊन ये ओ आणि पेट्रोल मध्ये चिंधी बुडवणार नाही याच्याच दाढी जाळली ना आणि नाकातले केस जळले ना तणाव नाही लावणार मेणम्रत ओ, ओ, ओ. हे काय बॉडी लँग्वेज आहे ही कुठली तिरपेहून कोण कोण तुम्ही बघताय का स्वतःकडे कसं बोलता केवढं हिंसक वागताय मुलं आहेत लहान ती चव घालवतात त्याच्यामुळे जाऊ घालवत हे नका बोलत जाऊ तुम्ही बाळांनो हे बघा तुम्ही ना वाटेल ते प्रश्न नका विचारू हा अगदी जेन्युन प्रश्न विचारा ओके साप हा सरपटणारे प्राणी आहे कळलं तुला मला सगळ्यांना कळलं सगळे सापाचे प्रकार सरपटणारे प्राणी म्हणून ओळखले जातात ओके आता आपण काय करतो हा साप आहे बरोबर आहे या सापाला वेगवेगळी नाव आहेत आपण सापाला मराठीत साप म्हणतो पण हिंदीत काय म्हणतो साप काय म्हणतो पण सर हा आपण सापाला हिंदीत सांप म्हणतो हा. मग बापाला हिंदीत बाम का नाही म्हणत बाप असा का हाक मारायचं बापाला आपण अरे दोन वेगळ्या भाषांमध्ये सापाला काय म्हणतात हे मी सांगतोय कळतंय का तुला बाळा हा हा, हा ये सर मग नेपाळ मधल्या सापांना असं बोलत असतील ना श्यामजी इकडे रे याला सांगा अरे काळ्या मनुकासारखा दिसतोय तू हे नको विचारूस तू हा याच्या पुढे हा 5 मिनिट नका हे नका करू हे नका करू सर 5 ऐका मिनिट हे मला करता तुम्ही हे नका करू 5 मिनिट थांबा सर 5 मिनिट म्हणे जा जरा नख कातरायचं घेऊन ये अरे काय काय बोलताय
याच्या दाढीवरचा एक एक केस असा उपटून काढते ना मग याला कळेल. अरे बाई काय काय हो हे काय आहे ही कुठली बाई अशी चालते कळतंय का तुम्हाला चिडत तुम्ही हे असे होत आहे बाकी नॉर्मल बाई असता चिडलात की हे कुठली बॉडी लँग्वेज आहे तुमची हे नका करत जाऊ असं चिडायचं नाही हिंसा अत्यंत वाईट असते उलट शासन सांगत असतं या लहान मुलांवर डोळे सुद्धा वाटारायचे नाहीत असा नवीन नियम आहे त्यांच्या कलेने नाही त्यांच्या ही कला नाही ही तुमची कला आहे इकडे मागे अजिबात काही बोलायचं नाही सांगून ठेवतोय हे बघा बाळांनो मी तुम्हाला सांगतोय ते नीट ऐका हे आहे जे साप आहेत त्याचे जगभरात 3 मुख्य प्रकार आहेत एक विषारी बिनविषारी आणि निमविषारी लक्षात आलं आता आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणते कोणते साप बघायला मिळतात कोण बरं सांगेल मला कोण बरं सर मी म्हणे बेटा सांग. व्हेरी गुड दादा. थांबा जर तुम्ही थांबा हा सर पहिला प्रकार आहे घोलप. कोण घोलप अरे घोणस आहे घोलप नाही ते तुझ्या चाळीत लुंगी घालून फिरतात घोलप घोणस आहे एवढं वाचता येत नाही याला आणि- घोणस आहे घोणस दुसरं काय सर मी सांगू काय बा हुशार मुलगी आहे हा फॉस्फरस फॉस्फरस नाही फुरस म्हण फुरस फुरसं. हा अजून आहे तो नाग हा कोबरा माहिती ना तुम्हाला कोबरा ऐकलाय की नाही हो सर सर साप सू करताना कोणता पाय वर उचलतो तुझ्या बाबाचा पाय वर उचलतो हे प्रश्न आहे त्यांचे साप सू करताना पाय कुठला उचलतो हे प्रश्न आहेत नका मारू नका किती वेळा सांगितलं तुला अरे अरे हे कुठली बाई आहे अरे सोडा अरे काय हे अरे कोण बाई असं करते विद्यार्थ्यांबरोबर सर ती विद्यार्थी पण करतात तसं. अरे पण तुम्ही शिक्षिक आहात ना असं कोण वागवतं त्याला बाण मोडेल ना त्याचा अख्खा नका करू हे बस झालं मी आता निघतोय नाही सर. 1 सेकंड थांबायचं नाही सर असं मी करू आता फोन लावतो नाही सर मी त्याला. पाय पडते सर तुमच्या नाही माझी नोकरी घालवू नका सर. 5 पानांचा मी तुम्हाला मेसेज पाठवला होता व्हॉट्सअपवर सगळी सापांची माहिती दिलेली होती हे सुद्धा पाठवलं जेणेकरून तुम्ही आधी अभ्यास करून ठेवाल हे फालतू प्रश्न विचारतात सगळे मला नाही तुम्ही मला मेसेजचं काय झालं? व्हॉट्सअपवर पाठव वाचा सगळ्यांसमोर फक्त मेसेज वाचा मी आता काही बोलणार नाही मेसेज वाचा डिलीट झालं. डिलीट झाला तुमच्या हातून मेसेज नाही पण सर माझं कसं माझी एक वर्ग शिक्षिका म्हणून माझी एक तल्लक बुद्धी मी असं बघितलं मला लक्षात राहतं सर मी तुमचा मेसेज वाचलं मी फोटो जेनिफर आहे ना त्याच्या कुठली फोटो जेनिफर वाटेल ते शब्द वापरू नका फोटो जेनिफर आहात तुम्ही हे आहे मी त्याच्यामुळे लक्षात सर ऐका ना तुम्ही जास्त हे करू नका मी तुमची जी माहिती आहे ना ती मी वेगळ्या पद्धतीने मुलांकरवी बसवून घेतली म्हणजे मी डॅन्सच्या रूपामध्ये थोडं मनोरंजक पद्धतीने माझं इम्प्रोव्हायझेशन अरे पण ह्यात मनोरंजनाची गरज नाहीये सापांची क्लिअर कट पण माहिती मुलांना सर तशा भाषेत कळतं सर एकदा तुम्ही फक्त ऐकून घ्या ना सर तुम्ही इकडे या सर मी एकदा फक्त तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते ए मुलांनो या इकडे सर एकदा बघून घ्या तयार आहात ना तुम्ही चला 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका काय सांगतात लहान मुलं साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो काय चवच साप खातो उंदीर 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 साप खातो उंदीर 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 गलिच्छ चाल आहे हो गलिच्छ चाल आहे साप खातो घुस 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 सापाचे विविध प्रकार असतात 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 एक असते मोण्यार एक असतो किंग कोब्रा एक असते एक असते धामण नवणाई धामण धामण रे धामण हे काय 9 नाही 10 कशाला पाहिजे थोडी कॉमेडी मारली कशाला मनाला कॉमेडी पाहिजे लिंक एवढ्या तेच चाललंय कॉमेडी तुमची लिंक जाते लिंक जाऊ दे माहिती द्या सापाची तुम्हाला चावला साप 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 जर तुम्हाला चावला नाग 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 जखम करा तुम्ही साप 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 तुम्ही साप 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 तुम्ही साप 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 जर तुम्हाला चावला साप तर तुम्ही मांत्रिकाकडे जातोय जाऊ नका
वा 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 शेवटच्या डान्सला जितका वन्स मोर द्यावा तितकं कमीच. किती भन्नाट नाचलात. कहर परफॉर्मन्स, मॅडनेस. येस प्रसादा. खतरनाक. म्हणजे ना नॉर्मल माणसांमध्ये किडे असतात, सचिन मोठेमध्ये साप आहेत. एकंदरीत त्याच्या कॉन्सेप्ट बघितलं तर दुसरं काही सुचत नाही मला. सापच आहेत त्याच्यात. वा वा, बहारदार. ही सिरीज खतरनाक आहे आणि तुम्ही सगळी इतके अशक्य आहात म्हणजे ना, माझ्याकडे शब्दच नाही. म्हणजे नाही, माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. खतरनाक आहात तुम्ही सगळे. आणि ऍक्च्युली बाप नाही, ही सिरीज साप आहे. ही सिरीज मजा आली, टेरिफिक मजा आली. खतरनाक. सोनालीताई. म्हणजे प्रसादकडे शब्द नाहीयेत आणि माझ्या अंगात त्राण नाहीये बोलायचं. हसून हसून आम्ही वेडे झालोय, दमलो आम्ही थकलो. आउटस्टँडिंग. म्हणजे आम्ही असे थक्क होऊन बघत होतो, अनकंट्रोलेबल हसत होतो. मला इथनं उठण्याशिवाय पर्याय नाही. मंडळी, एका भाईच्या मुलीला आलंय रक्तानं लिहिलेलं प्रेमपत्र. चला बघूया हे प्रेमपत्र लिहिणाऱ्याची भाई काय अवस्था करतोय ते. तेच पाहणारी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. काय झालं? फफा मला नाही भाई 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 करू नका घाय. अति घाई संकटात नाही, माहिती आहे ना. तू आहेस ना माझा कवी, म्हणून मी एकदम शांत आहे. हा. चाकू काढलाय, रगत तर लावावं लागेल. आई सगळे तर कापून टाकले, आता एवढंच उरलंय. फाफा फाफा बोलते आहे, फाफा फाफा बोलते. आता हा हिला कॉलेजमध्ये कशाला पाठवतो? मिसळ खायला. आणायस का रे तू? मिसळ खायला पाठवतो? अरे हिला स्टडी करायला पाठवतो, पण ही काय करते? लवशिप देते. लवशिप नाही दिले मी कोणाला फफा. लवशिप नाही दिली? नाही दिले. लवशिप नाही दिली. मग हे तुझ्या पर्स मध्ये मला रक्ताने लिहिलेलं लव्ह लेटर कसं सापडलं? तुला लाज नाही वाटत? लेडीज पर्स चेक करतो तू. या घरात या पोरीला प्रायव्हसी हाय का नाही मला कळत नाही. हे बघ, हे मुद्दाम नाही केलेला आहे. ते आपल्याला मुंगी टोचला म्हणून आपण बघितला. मुंगीच्या तर आई काय कापणार आहे मुंगीचा तू? काय करणार आहे मुंगीचा? आ ते मुंगी माझ्या ढुंगीला चावली. म्हटलं बाबा ही कुठून चावली? म्हणून मी ती लाईन फॉलो केली तर तू तुझ्या पर्स मध्ये गेली. मला वाटलं बाबा फ्रियाने नेहमीसारखा असा चॉकलेट उघडा टाकलाय, पण नाही. ती मुंगी या रक्ताने लिहिलेल्या लव्ह लेटरला लागली होती. तुझ्या मागे जो मजनू लागला ना, त्याला डायबिटीज आहे. त्याच्या रक्ताला मुंगी लागली, कळते तुला? तो सापडू द्या मला, नाही त्याचा रक्तदान शिबिर भरवलं ना, नाव बदल तू की नाही बघ. भाई सापडला, भाई सापडला, भाई सापडला, भाई भाई सापडला, भाई. इथं काय चाललंय? तुझं काय चाललंय? भाई 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 शांत बसा. भाई शांत बसा, इथं बसा. अरे मँडी, तंदुरीचा वेगळा असतो प्लॅटर, इथं वेगळा चालू आहे मॅटर. मॅटरच सापडला भाई. काय सापडला? ज्याने लव्ह लेटर लिहिला ना, तोच सापडला भाई. भाई सिगारेटला लागतो लायटर, सापडला आपला रायटर. म्हणजे रायटर सापडला, प्रेमपत्र लिहून लव्ह सापडला. लेटर? अरे मग हे आधी सांगायला काय झाला? आ बोलव त्याला, बोलाव. सापडला भाई, सापडला. भाई हा बघा. ये भाई तू का? ये भाई, भाई आपल्या दीदीला लव्ह लेटर लिहिणारा सापडला भाई. हॉस्टेलवर लपला होता भाई. तू लव्ह लेटर लिहिला? अरे नमस्कार. नमस्कार. भाई भाई भाई
रामू, हा भाई. पप्पा टाकून निघाला रगत तर लावावं लागेल. भाई बोट तर संपली. याला हात लावायचा नाही, हा माझा गिरायक आहे. क्या बात, ही आहे माझी 4G. आता त्याला फटाफट फोडून टाक. बाग. सॉरी चुकलो. तू लेटर लिहिला? हा पण चुकलो मी. तू खरंच लेटर लिहिला? अरे हा मला माहित नव्हतं, एवढं सगळं आहेत ते मला माहित हे नव्हतं. रक्त तुझं आहे? तू लव करतो माझ्यावर? हे, ते खरंच तुझं आहे लेटर? तू इश्क करतो ना? तेरे इश्क ने मेरा दामन थांबा. ही फ्रिया काय करते आणि मॅटर मध्ये आपला नेपाळचा शूटर थांबाला कुठून आणला मध्ये? भाई तुम्ही थांबा, नाहीतर लोक मारतात बॉम्बा. अगं ये दिदी, तू कशाला त्या थापाला मध्ये आणतेस? नाही असं नाहीये ते. हात थांबा म्हणजे हात धरला असं होतं ते मराठीत, आणि थापा म्हणजे तिकडचं आडनाव सरनेम आहे, असं आहे ते. असं आहे ते. अरे बरं झालं तुझ्या रमेश, चाकू निघाला रगत तर लावावं लागेल. भाई या स्पीडने मी काही दिवसात मगर वाटायला लागेल. आय एम सॉरी. तुझी हिंमत कशी काय झाली? याला आता खोलला पाहिजे. याला खोलायचं असेल तर माझ्या बॉडीवरनं जायला लागेल. फ्रिया आहे का? फरफ्रांतीय फुलासाठी तू फोटच्या बाफाला बोलायला लागले? भाई ती तुमच्या पोटची आहे, तुम्ही नाही. इमोशन बघ ना यार, इमोशन बघ ना. प्रिया हे काय? मग काय करू पप्पा, काय करू? 3 वर्ष झाली कॉलेजमध्ये एक पोरगा माझ्यावर लाईन मारत नाही. सगळ्यांना माहितीये मी कोणाची पोरगी आहे, फफाची पोरगी आहे. कोणी माझ्या नादाला लागत नाही. एक पोरगा नाही फफा. हा एकटा कुठला तरी हिम्मत करून आलाय, करू द्या ना. पोरींना बघून ए आयटम हे सगळं करतात. मला बघून काय बोलतात माहितीये? नमस्कार ताई. फफा कसा आहे? फफाला सल्यूट सांग. तुझा फफा माझी जान आहे. फफा जान आहे? या वयामध्ये तू माझी जान आहे असं ऐकायचं असतं मला, आणि मी काय ऐकते? फफा माझी जान आहे. फफा काय काय चाटायची फफाची जान? पोरगी म्हणून काय नाही सुख दिला रे तुम्हाला फफा. प्रिया, फ्रस्ट्रेट झाले मी. प्रिया, मी तुझ्यासाठी काय काय केलं? अरे पण एक पोरगा बघायला तयार नाही तुझ्यामुळे फफा. तुझ्यामुळे मला एक पोरगा पटत नाही रे. तू माझा फफा नाही आहे, तू माझा दुश्मन आहे, दुश्मन. प्रिया, असं बोलणार तू बाबाला? असं बोलणार तू? भाई असं सीन आपण कुठल्या हिंदी पिक्चर मध्ये पण नाही बघितलं भाई. मी साऊथ मध्ये पण नाही बघितलं भाई. काय बोलतो मग काय भाई? आई दुःख जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. गॅसवर ठेवल्यावर दूध का फाटतं? डायरेक्ट तू दुःखात बाहेर काढला रे. मला इमोशन तू गायब करून टाकला. काय तू आहे ना बाई म्हणून आहे. आपण कविता हा पाहिजे पप्पा, मला हा पाहिजे. ठीक आहे. ए तू कालिवास, मला सांग, माझ्या पोरीवर कधीपासून लाईन मारायला लागला? म्हणजे ते काय झालं ते, म्हणजे हिला बघितला आपला काय कचका माल आहे. तुम्ही ओरडू नका ना, असं नाही झालं यार. हिला भाई बघितलं ना आपण, तर आपल्याला काय वाटत नाही हिच्याबद्दल. पण आम्ही ते प्रयोगशाळेत जातो ना भाई, तिथे आम्ही चप्पल बाहेर काढतो अशी, आणि मग आज जातो तर माझ्या चप्पलेवर एकदा हिची चप्पल अशी उलटी पडली होती भाई. मग आपल्याला राग येणार ना भाई, राग येतो की नाही? ते बरोबर आहे. हा, मग तेवढ्यात ही बाहेर आली, आणि मग मी म्हटलं की हे बरोबर नाही आहे, तुमची चप्पल माझ्या चप्पलेवरती आहे, मग तुम्ही ती बाजूला काढा. तर ह्यांनी मला बोलले की हे चल तुझं काय आहे असं बोलली भाई. असं बोलला तू? अरे नाही, वास्तविक भाई ती सॉरी बोलली पाहिजे ना भाई. ती मला सॉरी बोलली बाई, म्हणून म्हटलं एक्सक्यूज मी, तुम्ही सॉरी बोललं बाई, तुमच्यावर संस्कार झाले नाहीत का? ती बोलली, ए चल निघ. मग माझ्या सलग गेली भाई. मग मी श्रीमुखात भडकावली एक. अरे आपल्या प्रियाला मारला, आपल्या प्रियाला मारला. भाई लांजानंतर कणकवली, ह्याने हिला फणकवली. मला आवडली. काय आवडली? त्याने फणकवली, मला आवडली फफा.
त्याने कानाखाली तुला आवडली? मला रोमॅन्टिक वाटली. लोकांच्या कानाखाली मारल्यावरती स्वी असं होतं, माझ्या कानाखाली मारल्यावर लव यू लव यू लव यू झाला रे. आता हे ठरलेलं आहे, आपला फ्रियाला तू आवडलेला आहे, मी करून देणार. लग्न करून देणार. फक्त एकच आहे, काय 2 वाक्यात सांगायचं लग्नानंतर फ्रियाला कसं ठेवणार. हा लग्नानंतर फ्रियाला कसं ठेवणार. मी मी हिला माझ्या म्हातारपणीची काठी म्हणून सांभाळेन. एक वाक्य संपला, नाही आवडला. एक वाक्य संपला, नाही आवडला. दुसरा बोल. ती फक्त म्हातारपणीची काठी नसेल, तिच्याकडे कोणी नजर वर करून बघितलं तर काठीतून गुप्ती बाहेर काढेन. नाही हा आवडला. अरे हा आवडला, चांगला आहे. गुप्तीचा बोलला. अरे हे भारी आहे. हा आपल्याला जावं म्हणून आवडला. आवडला आपल्याला. या बाई या बाई वेलकम बाई वेलकम. अरे बाई अरे वेलकम आहे. आता नाही, थांब आता नाही. हे द्या, त्याला गिफ्ट द्यायचं तर द्या. असं आहे की आपला जावई म्हटल्यावर गँगचा आधी मेंबर व्हावा लागणार तुला. हा हा मेंबर मी ते भरतो ना 51 नाही ते नाही आहे. हे घ्या. ए काय अरे ते हे मूद काही आहे, फॉर्म भरायला लगेच पाठवतो. ह्याने फॉर्म ह्याने कसा फॉर्म. हे जा फॉर्म घेऊन या आतून. लगेच जा. ये बाई इकडे. बाई बाई एक सुचलं होतं. बाईला आवडते पपई, हा होणार आपला जावई. हे नाही, जावई पपई जुळला नाही, पवई कर. ओय गुरु, बाईला आवडते पवई, हा होणार आपला जावई. ये इकडे. बस हा फॉर्म आहे, चल याला भर. याला भर. अरे हा फॉर्म आहे, गँग मध्ये यायचं, याला भर. बर बर. त्याच्या तोंडावरून वाटतंय त्याला पण माहित नव्हतं आतापर्यंत तो फॉर्म आहे ते. लगेच भर, लगेच भर. माझी आणि तुमची काही दुश्मनी नाही हो, लक्षात ठेवा. हे बघा ऐका ऐका ना बाई बाई ऐका ना हो बाई. भरणार आहे आता. 1 2 3 पकडा बाई बाई मला नको. वा वा वा, धमाकेदार जबरदस्त परफॉर्मन्स, मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात प्रसादा. मस्त मजा आली. कार्तिक विश्वामित्र या आपल्या नवीन लेखकाची ही 2री-3री संकल्पना छान. त्यांची मागची पण संकल्पना चांगली होती. कार्तिकला निरोप द्या माझ्याकडनं की अशाच उत्तम उत्तम संकल्पना पटापट देत राहा, नाहीतर ताबडतोब फॉर्म भरण्यात येईल. मजा आली. उत्तम सांघिक सादरीकरण छान होती. गती आणि गिव्ह अँड टेक पण छान होतं. मजा आली. मंडळी, सबंध हिंदुस्थानचे भाग्य विधाते असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्ताच्या पिढीला कळेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीनं त्यांच्यासमोर यावा या हेतूनं IT क्षेत्रात काम करणारे 2 तरुण एकत्र आले आणि निर्मिती झाली एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची, ज्याचं नाव आहे गोष्ट इथे संपत नाही. या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक सादर करण्याकरता मी दोन्ही कलाकारांना अर्थात सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना मंचावर आमंत्रित करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या घटनेमध्ये मराठी माणूस आपली अस्मिता शोधतो, ती घटना म्हणजे अफझल खान वध. 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी तुमचा माझा 29 वर्षांचा राजा त्याच्या आयुष्यातील या महाकठीण प्रसंगाला सामोरा गेला. पण या घटनेच्या केवळ 2 महिने 5 दिवस आधी म्हणजे 5 सप्टेंबर 1659 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचं सईबाई साहेबांचं राजगडावर निधन झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडावरून राजगडावर आले. त्यांनी आपल्या पत्नीचे दिवस घातले आणि ते परत राजगडावरून प्रतापगडावर गेले आणि 2 महिन्यात त्यांनी अफझल खानाला फाडलेलं आहे. यावेळेला सईबाई साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं अपत्य संभाजी महाराज हे केवळ 2.25 वर्षांचे होते. आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून आपल्या 2.25-2.5 वर्षाच्या मुलाला माघारी राजगडावर ठेवून महाराज अफझल खानाच्या मिठीत गेलेत. महाराजांना वाईट वाटलं नसेल का? निश्चित वाटलं असेल, पण सगळ्यांसमोर रडायची सुद्धा सोय नव्हती. पण महाराज जेव्हा एकटे असतील, राजगडावर असतील, तेव्हा निश्चित त्यांनीही अश्रू ढाळले असतील.
कल्पना करा, महाराज राजगडावर आहेत, मध्यरात्रीची वेळ आहे, आईविना शंभूराजे नुकतेच रडून झोपले असतील आणि महाराज आपल्या दालनातनं बाहेर खिडकीत एकटक बघत असतील आणि त्यांच्याही डोळ्यातनं गालावर अश्रू ओघळत असतील. चंद्र केव्हाच निजलाय, चंद्र केव्हाच निजलाय घेऊन उशाखाली ढग, चंद्र केव्हाच निजलाय घेऊन उशाखाली ढग, तरी अजून जागचे बंद डोळ्यामागचं जग. संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतीये. राजगडाला 3 माच्या आहेत, पद्मावती माची, सुवेळा माची आणि पश्चिमेकडची जी माची आहे त्या संजीवनीवरून हवेची मंद झुळूक आत येऊ पाहतीये. काळाची पानं उलटून मला मागे ती घेऊन जातीये. आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतीये, आठवणींची कुपी डोकं एकसारखं वर काढतीये. स्मरणांची ठेव डोळ्यातून आता न थांबता वाहतीये. पुरंदराच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ, पुरंदराच्या पहिल्या स्वारीपासून तू दिलेली साथ, ओवाळणीचा तबक घेतलेला थरथरणारा तुझा हात. पुरंदराचा आणि तुझा पायगुणच काही आगळा, पुरंदराचा आणि तुझा पायगुणच काही आगळा. अगदी काल झाल्यासारखा भासतोय शंभू जन्माचा सोहळा. राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला, राजधानीचा गड खरं तर आम्ही तुझ्यासाठी सजवला, पण राजगडापेक्षा तुला कायम पुरंदरच जास्त मानवला. नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस. 5 सप्टेंबर 1659 ही तारीख आहे. तिथी महत्वाची आहे, भाद्रपद वद्य चतुर्दशी. 2 दिवसांनी नवरात्र आहे. महाराजांचं ते संपूर्ण नवरात्र सुतकात गेलेलं आहे. आणि पद्मावती माचीवर पद्मावती देवीचं मंदिर आहे, जिथे शिवकाळातही नवरात्रोत्सव चालायचा. नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस, नवरात्राच्या तयारीला जाते असं सांगून पद्मावतीवर तू गेलीस. पण जाताना येते म्हणायची आठवण स्वतःला का करून नाही दिलीस. तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळप दाटतं, तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळप दाटतं. वळून पुरंदराकडे बघावं तर आठवणींचं मोहळ उठतं. हृदय वज्रासारखं घट्ट आहे, हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं तर फक्त, हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं तर फक्त. हृदयाला न जुमानता थैमान घालतंय रक्त. चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही, चिलखतामुळे शरीरावर कदाचित एकही वार येणार नाही. पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई, पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई. शरीराचे प्रयत्न थकलेत, शरीराचे प्रयत्न थकलेत पण मनाची सुरूच आहे तगमग, शरीराचे प्रयत्न थकलेत पण मनाची सुरूच आहे तगमग. जागेला सच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग, जागेला सच रात्रभर बंद डोळ्यामागचं जग. मला जर कोणी विचारलं की जगातली सगळ्यात भाग्यवान लोक कोण, तर मी कसलाही विचार न करता त्या 10 लोकांची नावं सांगेन ज्यांना महाराजांनी आपले अंगरक्षक म्हणून अफजल खान वधाप्रसंगी प्रतापगडाच्या माचीवर नेलं होतं. कोण कोण होती ही लोक? कवी परमानंद त्याच्या शिवभारत या ग्रंथात या लोकांची नावच देतो. ती नावं अशी आहेत: काताजी इंगळे, सूरजी काटके, विसाजी मुरुंबक, कृष्णाजी गायकवाड, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जिवाजी महाले, संभाजी कावजी, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान बर्बर. हे 10 लोक निसंशयपणे अत्यंत भाग्यवान लोक आहेत ज्यांना महाराजांसोबत प्रतापगडाच्या माचीवर जायला मिळालं. विकारी नाम संवत्सर, शालिवाहन शके 1581, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी गुरुवार या दिवशी श्री शिवछत्रपतींनी अफजल खान एकांगी करून मारला. अफजल खान हा खरं तर खूप मोठा विषय आहे, पण तो सगळा एका कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे आणि त्यातली काही कडवी मी आपल्यासमोर सादर करतोय. बघा कशी वाटतात. कविता अशी आहे: भास्कराचे तेज फाके, भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, बेगमेच्या रेड्यावर, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. अन भुकेलेली वाघनखे वेध घेती सावजाचा, भुकेलेली वाघनखे वेध घेती सावजाचा, बिचव्याचं पातकरी लक्षभेद आतड्याचा. अहो भोरप्याच्या माचीवर नरसिंह अवतारी, भोरप्याच्या माचीवर नरसिंह अवतारी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. आणि अफजल खानाला फाडून महाराज ज्यावेळेला शामियानाच्या बाहेर आले तेव्हा बडा सय्यद हा महाराजांवर धावून गेला आणि काय झालं बघा.
राजाकडे बंडा धावे पाहे जीवा निमिषात, राजाकडे बंडा धावे पाहे जीवा निमिषात, मुळातून खांदा तोडी चित्त्यवानी छेपावत. एक विचार फक्त करूयात आणि प्रश्न विचारूयात की जिवाजी महालेंना महाराजांपर्यंत पोचायला 10 सेकंद उशीर झाला असता तर. म्हणून हे लिहिलंय की राजाकडे बंडा धावे पाहे जीवा निमिषात, मुळातून खांदा तोडी चित्त्यवानी झेपावत. अहो काळावर मात करी शिवबाचा धार करी, काळावर मात करी शिवबाचा धार करी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. आणि खानाचा मस्तक महाराजांनी लाकडी पिंजरा करून प्रतापगडावर राजगडावर पाठवलं ते मासाहेबांना पाहायला. आणि त्या कडव्याने आपण शेवट करूयात. मासाहेबांच्या समोर खानाचा मस्तक आहे आणि मासाहेबांच्या मनात काय आलं असेल तर वेढे घ्यावे संभाजीचे धिंड स्मरा वडिलांची. यात संभाजी म्हणजे महाराजांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे भोसले आणि धिंड स्मरा वडिलांची म्हणजे फरजंद महाराज साहेब शहाजीराजे भोसले. अफजल खानाने संभाजीराजांना कपटाने त्यांचा मृत्यू घडवून आणला होता आणि शहाजीराजांची विजापूरच्या रस्त्यावरनं धिंड काढली होती. हे सगळं या अफजल खान वधाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणून हे लिहिलंय की वेढे घ्यावे संभाजीचे धिंड स्मरा वडिलांची, पुरा करा खान राजे आण तुम्हा भवानीची, अन रोखून या आई पाहे पुढ्यातल्या मस्तकाला, रोखून या आई पाहे पुढ्यातल्या मस्तकाला, की पुत्र धर्म निभावला वधून या राक्षसाला. मग बदल्याची आग विझे, बदल्याची आग विझे जळणारी खोलवरी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही. इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट इथे संपत नाही. आई जगदंबे तुझा उदवदो, आई भवानी तुझा उदवदो. येळकोट येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद. मंडळी, विरोधाचं सुराज्य असंच बहरत राहील. मात्र आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.